त्याने एक सिगारेट पेटवली आणि ती ओठांना लावत खोलवर श्वास घेत होता. आज पुन्हा त्याच्या हृदयात वेदनांची लाट उसळत होती. जणू कोणीतरी त्याचे हृदय आतून चिरडत आहे असे वाटत होते. आज पुन्हा त्याला त्या क्रूर व्यक्तीची आठवण येत होती. पण तो आतून दुःखी होता. तो असहाय्य वाटत होता. कधी कधी माणूस ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला पाहूही शकत नाही आणि जरी तो पाहतो तरी त्याला हृदयातील भावना लपवाव्या लागतात. ती रात्र जी त्याच्या आयुष्यात आली होती त्याचे जीवन सुगंधित करण्यासाठी, पण त्या रात्रीनंतर त्याच्या आयुष्यात फक्त अंधार होता. त्याला अजूनही तिचा शेवटचा स्पर्श त्याच्या हृदयातून जाणवत होता, पण त्याच्या हृदयात कुठेतरी त्या क्रूर व्यक्तीबद्दल रागही भरलेला होता. तिने प्रेमाचा दावा केला होता, पण ते प्रेम नव्हते. प्रेमात विश्वासही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रेमाचा पाया विश्वासाशिवाय रचता येत नाही. तिला अभिजितवर विश्वास नव्हता. सर्वजण अभिजित जोशीकडे बोटे दाखवत होते, त्याला दोष देत होते, पण ती देखील त्याच्याकडे अविश्वासाने पाहत होती. आणि जेव्हा तिने तिचे शेवटचे शब्द म्हटले तेव्हा, तुला शिक्षा झाली पाहिजे अभिजित. तू खूप मोठी चूक केली आहेस. आणि त्याच वेळी त्या क्षणी अभिजितचे हृदय तुटले होते. तिने अभिजितला एकदाही विचारले नव्हते की हे खरे आहे की खोटे. एकदा सांग, मला तुझ्या तोंडून ऐकायचे आहे. तिने तिचा निर्णय लगेचच दिला होता आणि त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती. आणि आज या घटनेला 5 वर्ष झाली होती. या 5 वर्षात असा एकही क्षण नव्हता, एकही दिवस नव्हता, एकही रात्र नव्हती जेव्हा त्याला वेदना झाल्या नसतील. तिच्या जाण्यापेक्षा त्याला त्याच्या प्रियसीने त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता याचा जास्त दुःख होते. त्याने त्याच्या प्रियसीशिवाय दुसऱ्या मुलीकडे कधीही पाहिले नव्हते. तो इतर कुणाबद्दल असा विचार कसा करू शकत होता? कृतिकाने कधी विचारही केला नव्हता की तो त्या मुलीच्या इतक्या जवळ कसा येऊ शकतो. आणि तिचा निर्णय घेतल्यानंतर ती त्याच्या आयुष्यातून वेगळी झाली होती आणि त्याला त्याच्या दुःखात सोडून गेली होती. तर अभिजितने स्वतःला उद्ध्वस्त केले होते. त्याने त्याचे करिअर, त्याचे छंद, सर्व काही उद्ध्वस्त केले होते. फोन वाजल्याने त्याने त्याच्या फोनकडे पाहिले, मग ओठांवरून सिगारेट काढून मोबाईल कानाला लावला. अभिजित, तू कुठे आहेस? त्याची मामी आशा खुराना फोनवर बोलत होती. सांग, तुझे काय काम आहे? त्याने डोळे चोळत विचारले. अभिजित, मी खूप मोठ्या संकटात आहे. एक माणूस माझ्या जिमच्या जागेवर कब्जा करण्याची धमकी देत आहे आणि मी काळजीत आहे. हे ऐकताच अभिजितच्या कपाळावर आढ्या पडल्या. काळजी करू नकोस मामी, तुझी समस्या सुटेल, असे तो म्हणाला. मग कॉल डिस्कनेक्ट झाला आणि सागरला फोन करू लागला. त्यानंतर सुनीलला सर्व काही समजावून सांगितल्यानंतर तो शांतपणे बसला आणि त्याच्या कामाची आणि माहितीची वाट पाहत होता. काही वेळाने माहिती मिळताच तो प्रतापच्या ऑफिसमध्ये पोहोचला. "ए गुंड, तुझी इथे येण्याची हिंमतच कशी झाली?" असे तो ओरडला. पण अभिजितने त्याची कॉलर पकडली, त्याला उचलले आणि त्याच्या खुर्चीवर फेकले आणि त्याचा पाय टेबलावर ठेवला. "हा काय उद्धटपणा आहे?" तो रागाने ओरडला. "आणि तू काय केलेस? तू महिला जिमवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेस," तो म्हणाला. आणि प्रताप स्तब्ध झाला. "ही माझी वैयक्तिक बाब आहे," तो म्हणाला. "ही तुझी नाही, तर माझी वैयक्तिक बाब आहे, समजले का? म्हणून लवकर या कागदावर सही कर आणि प्रकरण मिटव, अन्यथा तुला या जगातून रवाना केले जाईल." त्याने आपली पिस्तूल काढली आणि म्हणाला. तेव्हा प्रतापच्या कपाळावर घाम आला. "तू बरोबर करत नाहीस, सही कर." त्याच्या बोलण्याला उत्तर न देता तो गर्जना करत म्हणाला आणि त्याने पटकन सही केली. आरामात त्याने कागद उचलला आणि खिशात ठेवला. त्याचे मन बाहेरच्या दिशेने गेले आणि आता त्याचा हेतू त्याच्या मामी आशा खुरानाला आनंदाची बातमी देण्याचा होता. जेव्हा तो तिच्या जिममध्ये पोहोचला तेव्हा ती त्याला पाहून खूप आनंदी झाली. "तू तू बस ना, मी काहीतरी खायला मागवते," आशाजी म्हणाल्या. "नाही मामी, मला काही कामासाठी जायचे आहे," तो गंभीर शब्दात बोलला. मग तिथून वळला आणि बाहेरच्या दिशेने गेला. तो पायऱ्या चढत असतानाच त्याची कुणाशी तरी जोरदार टक्कर झाली. कृतिका आज लंडनच्या फ्लाईटमधून मुंबईला पोहोचली होती. ती जवळजवळ 5 वर्षांनी भारतात परतली होती. जेव्हा ती विमानतळावरून बाहेर पडली तेव्हा ड्रायव्हर तिची वाट पाहत उभा होता. ती पटकन गाडीत बसली. थोड्याच वेळात गाडी एका जिमजवळ थांबली. ती स्वतःवर नियंत्रण ठेवून खाली उतरली आणि वेगाने पायऱ्या चढत असताना अचानक कुणाशी तरी जोरदार टक्कर झाली. ती पडण्यापूर्वीच त्या व्यक्तीने तिचा हात धरला आणि तिला पडण्यापासून वाचवले. तिने वर पाहताच समोर उभा असलेला माणूस पाहून ती स्तब्ध झाली. तो अभिजितच आहे, यात काही शंका नव्हती.
तू ठीक आहेस ना? कृतिका त्याने गंभीरपणे विचारले. ती प्रतिसाद देण्यापूर्वीच तिरस्काराने हळूहळू मागे हटली. त्याचा फोन वाजू लागला. तो फोन कानाला लावून पायऱ्या उतरला. कृतिका दगडासारखी त्याच्याकडे पाहत उभी राहिली. मग जड अंतकरणाने ती तिच्या आत्याच्या जिमवर गेली. आत येताच आशाजी तिला पाहून उत्साहित झाल्या. "अरे माझ्या प्रिये, तू इथे का आली आहेस?" तिच्या प्रश्नावर तिने उत्तर न देता तिला मिठी मारली. "काय झाले माझ्या बाळा? तू का काळजीत आहेस?" आशाजींनी विचारले. "आत्या, मी अभिजितला पाहिले. तो तुरुंगातून कधी सुटला?" हे ऐकून आशाजींच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. पण दुसऱ्या क्षणी तिने स्वतःला सामान्य केले आणि हसायला लागली. "तो काही कामासाठी आला असावा. कारण या इमारतीत आपली एकट्याची जिम नाही आहे. इतरही अनेक ऑफिसेस आहेत. तू ते सोड. चल घरी जाऊया." तिने नजर फिरवली आणि म्हणाली, "ठीक आहे, चल जाऊया." कृतिका जबरदस्तीने हसत म्हणाली आणि आशाजींसोबत बाहेर पडली. तेव्हा ती खुराना हाऊसवर पोहोचली तेव्हा आरतीजी अगदी समोर बसल्या होत्या. कृतिकाला पाहून तिने आपले हात पुढे केले आणि ती पटकन तिच्या मिठीत आली. आरतीजी तिला मिठी मारत रडत होती. आरतीजींनी तिचा मुलगा अभिजित आणि कृतिकाबद्दल खूप स्वप्ने पाहिली होती, पण एका अपघाताने तिच्या मुलाचे सर्वस्व उद्ध्वस्त केले होते. तो आता सतत गोंधळलेल्या अवस्थेत होता आणि कृतिका देखील 5 वर्षांनी घरी परतत होती. काही काळानंतर जेव्हा ती त्यांच्यापासून वेगळी झाली तेव्हा आरतीजीने तिला फ्रेश होण्यासाठी खोलीत पाठवले. फ्रेश होऊन ती बाहेर आली तेव्हा ईशा सोफ्यावर बसली होती. कृतिका आल्याची बातमी ऐकून ईशा कृतिकाला भेटण्यासाठी तिच्या घरून धावत आली. कृतिका देश सोडून लंडनला गेली होती. अशा प्रकारे की ती इशिकाच्या लग्नालाही उपस्थित राहू शकली नाही आणि इशिकाच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. "दीदी." इशिका तिला पाहताच ओरडली आणि तिला मिठी मारली. बहिणीला मिठी मारताना कृतिकाच्या हृदयाला शांती मिळाली. जवळच्या नातेसंबंधांच्या नावाखाली तिची फक्त एकच बहीण होती. अन्यथा तिला तिचे जवळचे कोणीही नव्हते. पण या सगळ्यात ती आशाचे प्रेम विसरू शकली नाही. जिने त्या दोन्ही बहिणींना आई आणि वडिलांच्या प्रेमाची कमतरता जाणवू दिली नाही. दोन्ही बहिणी या बाबतीत भाग्यवान होत्या की त्यांना आशाजींसारखी चांगली स्त्री मिळाली. "कशी आहेस माझ्या प्रिये?" कृतिका तिच्या बहिणीला घट्ट मिठी मारत म्हणाली. "अगदी मस्त. तू मला सांग, तू कशी आहेस?" इशिका किलबिलाट करत म्हणाली. मग तिच्यासोबत सोफ्यावर बसली आणि बोलू लागली. कृतिका तिला तिचा नवरा दिव्यांश बद्दल विचारत होती. इशिका तिला हसत हसत सांगत होती की दिव्यांश खूप दयाळू आहे आणि तिची चांगली काळजी घेतो. काही वेळाने ते सर्वजण जेवणाला बसले होते आणि एकमेकांशी बोलत होते. "इशिका, तुला तुझ्या घरी जायचे नाही का?" आशाजींनी विचारले. कृतिकाला धक्का बसला आणि ती इशिकाकडे पाहू लागली. "नाही आत्या, मी दिव्यांशला फोन करून सांगितले आहे की मी आज रात्री येणार नाही. मी आज माझ्या बहिणीसोबत राहणार आहे." इशिका पटकन म्हणाले, "काही गरज नाही. तू तुझ्या घरी जा. मला तू इथे रोज येणं आवडत नाही." आशाजी म्हणाल्या. तिच्या स्वरात इशिकाचा चेहरा फिका पडला. ती आश्चर्याने तिच्या आत्याकडे पाहू लागली. "काय झालं आत्या? राहू दे. मी इतक्या वर्षांनी आले आहे. आम्हा दोघांना खूप बोलायचं आहे." कृतिका म्हणाली. त्यावर आत्या म्हणाली की खूप गोष्टींवर चर्चा झाली आहे आणि बोलण्यासाठी रात्रभर इथे थांबण्याची गरज नाही. आपण फोनवरही बोलू शकतो. आशाजींनी हे स्पष्टपणे सांगितले होते आणि इशिका कृतिकाला रागाने सोडून तिथून निघून गेली. कृतिका तिच्या मागे जाऊ इच्छित होती, पण आशाजींनी तिला फटकारले आणि जेवायला सांगितले. ती मनात गोंधळलेली असताना जेवण करू लागली. इशिका नंतर ड्रायव्हरसोबत घरी गेली होती. इशिका गेल्यानंतर तिने स्वतःवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवले होते आणि आता ती बसून आरतीजी आणि आशाजी यांच्याशी बोलत होती. पण जेव्हा तिला झोप येऊ लागली तेव्हा ती उठून तिच्या खोलीत गेली. पण खोलीत प्रवेश करताच तिच्या भोवती अनेक आठवणी होत्या. ती खोली, हा बेड तिला काहीतरी आठवण करून देऊ लागले. असे वाटले की ती अजूनही या बेडवर अभिजितच्या सोबत आहे. दुसऱ्या क्षणी तिने डोके हलवले आणि तिच्या मनात राग येऊ लागला. तो चुकीचा होता. त्याचा स्वतःवर ताबा नव्हता. म्हणूनच त्याने निरोप घेण्यापूर्वी माझ्याशी नाते निर्माण केले होते आणि एके दिवशी जेव्हा पुन्हा त्याच्यावर तारुण्याने वर्चस्व गाजवले तेव्हा तर त्याने माझ्या स्वतःच्या बहिणी इशिकासोबत ती यापलीकडे विचार करू शकली नाही आणि वेदनेने डोळे मिटून घेतले आणि आता ती खिडकीबाहेर चंद्राकडे शांतपणे पाहत होती. तिचे मन दुःखी होत होते, पण दारावर थाप पडताच ती शुद्धीवर आली. तिने दाराकडे पाहिले तर आशाजी आणि आरतीजी तिथे उभ्या होत्या. "जर तुला काही हरकत नसेल तर मला तुझ्याशी बोलायचे आहे." आशाजी बसून म्हणाल्या. "मला चांगलेच माहीत आहे तुम्हाला काय बोलायचे आहे. तुम्हाला कदाचित असे म्हणायचे असेल की मी अभिजितला संधी द्यायला हवी."
कारण तुम्ही फोनवर अनेकदा दबलेल्या स्वरात हे सांगितले आहे, पण मी त्या व्यक्तीला कधीही संधी देणार नाही. आम्ही आता फक्त घटस्फोट घेऊ, तिने हे निर्णायक स्वरात सांगितले. तर हे ऐकून आरतीजींच्या डोळ्यात पाणी आले. आशाजींनीही हृदयावर हात ठेवला. मी तुम्हाला दुःखवू इच्छित नाही आत्या, आणि कृपया आरती आंटी, अश्रू ढाळू नका. ही तुमची चूक नाही. आशाजींवरून नजर हटवत तिने आरतीजींना हे सांगितले, ज्यांनी तिच्या निर्णयावर अश्रू ढाळायला सुरुवात केली होती. पण तुम्ही विचार करा की मी अशा व्यक्तीला कसे स्वीकारू शकते, ज्याने माझ्या बहिणीशी इतके वाईट केले आहे, माझ्या बहिणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. तो माझ्यावरील प्रेमाबद्दल बढाई मारत राहिला, पण त्याचा हेतू माझ्या निष्पाप धाकट्या बहिणीसाठी वाईट होता. ती रडणाऱ्या स्वरात म्हणाली. पण या गुन्ह्यासाठी त्याने आधीच 3 वर्षाची शिक्षा भोगली आहे. आरतीजी तिच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांना पुसत म्हणाली. ती तिच्या मुलाची बाजू घेत होती. तुरुंगवास भोगल्यामुळे मी त्याचे गुन्हे विसरेन का? की त्याचे घृणास्पद कृत्य पाहून माझे हृदय पूर्वीसारखे त्याच्यावर प्रेम करू शकेल का? ती कडवट स्वरात म्हणाली. घटस्फोटानंतर तू काय करशील? तुला दुसऱ्याशी लग्न करावे लागेलच ना? आणि माहीत नाही की तो कसा माणूस असेल. आरतीजी कमकुवत स्वरात म्हणाल्या. तो कसाही असला तरी तो अभिजित राहणार नाही. कृपया त्याच्यावर पुढे कोणीही चर्चा करू नये. खूप रात्र झाली आहे. कृपया जा आणि आराम करा. मला सकाळी हॉस्पिटलमध्ये जायचे आहे आणि मला माझा पहिला दिवस खराब होऊ द्यायचा नाही. ती थंड स्वरात म्हणाली आणि दोघेही शांतपणे उठून तेथून निघून गेले. ते निघताच कृतिका तिच्या डोळ्यात येणारे अश्रू थांबवू लागली. तिला भूतकाळातील सगळं काही आपल्या नजरेसमोर आल्यासारखे वाटले. मग ती निर्दयीपणे तिचे अश्रू पुसून झोपण्यासाठी बेडवर गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि डॉक्टर हार्दिक सिन्हा यांनी तिचे स्वागत केले. त्याच्यासोबत संपूर्ण हॉस्पिटलमध्ये एक फेरफटका मारल्यानंतर ती ऑफिसमध्ये जाऊन बसली. काही वेळ उलटून गेला होता. तोच अचानक एक नर्स धावत आली. साहेब, एका व्यक्तीला जखमी अवस्थेत आणले आहे. त्याला 1 नाही तर 3 गोळ्या लागल्या आहेत. त्याचे खूप रक्त वाया गेले आहे आणि आता आम्हाला गोळ्या काढायच्या आहेत. पण तो म्हणत आहे की त्याला भूल नको आहे. नर्स घाबरलेल्या स्वरात म्हणाली. डॉक्टर हार्दिक सिन्हा उभे राहिले आणि म्हणाले, चल पाहूया हा वेडा कोण आहे. तो हसत म्हणाला. कृतिकाही थोडीशी हसली. नर्ससोबत ते दोघे ऑपरेशन थिएटरकडे चालत गेले. ती तिथे पोहोचली तेव्हा तिची नजर एक मुलावर पडली, जो डोके झुकवून बसला होता. त्याचा चेहरा दुसऱ्या बाजूला होता. जवळ येताच तिने त्याचा चेहरा पाहिला तेव्हा तिला क्षणार्धात धक्का बसला. तो अभिजित जोशी होता. तोही तिला पाहून थक्क झाला. त्याच्या खांद्यावरून, हातातून आणि पोटातून रक्त येत होते. त्याचा पांढरा शर्ट रक्ताने माखला होता. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे अभिजितला समोर काहीही स्पष्ट दिसत नव्हते. त्याला डोळ्यासमोर अंधार पडत असल्याचे जाणवले, पण तरीही त्याचे डोळे पूर्णपणे उघडे ठेवले होते आणि समोर उभा असलेला त्याचा दुश्मनी जान दिसला. अरे देवा, कृपया झोप. मला काय त्रास आहे ते पाहू दे. डॉक्टर सिन्हा त्याच्याकडे वेगाने जात म्हणाले. मी झोपलो आहे. तुमच्यापैकी कोणीही मला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन दिले तर खबरदार. इशारा देताना अभिजित सरळ झोपला. त्याच्या शरीरावर 3 गोळ्या लागल्या होत्या. कृतिका आश्चर्याने आणि काळजीने त्याच्याकडे पाहत होती. जिथे वेदनांचे भाव होते, पण तो ते दाखवत नव्हता. रक्तस्राव झाल्यामुळे तो खूप कमकुवत झाला होता आणि त्यामुळे त्याचे डोळे आपोआप बंद होत होते, पण तो तसे करत नव्हता. कृतिका त्याच्या शेजारी ओठ दाबून उभी होती. डॉक्टर हार्दिक तपासणी करत होते. त्याच्याकडे पाहून त्याने नाहीमध्ये मान हलवली. जखम खूप खोल आहे, म्हणून आपल्याला भूल द्यावी लागेल. डॉक्टर हार्दिकने सांगितले होते की कृतिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि अभिजितकडे जाऊन त्याचा हात धरला. त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. कृपया वाद घालू नकोस. आम्हाला तुला भूल द्यावी लागेल, नाहीतर वेदना वाढतील. कृतिका स्पष्टपणे म्हणाली. अभिजित कपाळावर आढ्या आणत तिला म्हणाला, मला तुझ्याकडून उपचार करून घ्यायचे नाहीत. इथून निघून जा. तो रागाने म्हणाला. तर कृतिकाचे मनही रागाने जळत होते. मलाही तुमच्यासारख्या व्यक्तीवर उपचार करण्यात रस नाही, पण मी ते करेन. जर मी इथे आहे तर मी ते करेन. माझे कर्तव्य आहे, समजले का? आणि तुझं काम कर आणि मला माझं काम करू दे, ती रागाने म्हणाली. तिच्या बोलण्याच्या मध्येच तिने डॉक्टरांना इंजेक्शन देण्याचा इशारा केला होता आणि डॉक्टरांनी संधी साधून त्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन दिले. अभिजितला काही समजण्यापूर्वीच त्याला इंजेक्शन देण्यात आले होते. त्याने रागाने समोर उभ्या असलेल्या कृतिकाकडे पाहिले तर ती तिच्या हातात हँड ग्लोव्ज घालून उपहासाने हसत होती. जेव्हा तो बेशुद्ध झाला तेव्हा डॉक्टर हार्दिक आणि कृतिका त्यांचे काम करू लागले.
आज तिचा हात किती वेळा थरथर कापत होता. जरी ती लंडनमधून एका रुग्णालयात 2 वर्षापासून शस्त्रक्रिया करत होती. ऑपरेशन यशस्वी झाले. काही वेळाने त्याला त्याच्या खोलीत हलवण्यात आले. थकलेली कृतिका ऑफिसमध्ये जाऊन बसली. आरती आंटींना सांगू की नाही ती गोंधळली. मग डोके हलवत ती फाईल्स पाहू लागली. संध्याकाळी घरी पोहोचल्यानंतर सर्वजण चहासाठी तिची वाट पाहत होते. तीही त्यांच्यासोबत जाऊन बसली. अभिजितला 3 गोळ्या लागल्या होत्या आणि ही काही छोटी गोष्ट नव्हती. ती हे लपवू शकत नाही आणि म्हणूनच तिने हे घरी सांगण्याचा निर्णय घेतला. मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे, ती हळूच म्हणाली. काही वेळाने सगळे तिच्याकडे पाहू लागले. हो बेटा, काय झालंय सांग, सगळं काही ठीक आहे ना? आशाजींनी हसत हसत विचारले. खरं तर आज अभिजितला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. त्याला गोळ्या लागल्या होत्या, तिने सांगितलं. तर आरतीजींचा रंग पूर्णपणे फिका पडला होता. ती वेदनेने म्हणाली, माझं बाळ ठीक आहे ना? आणि मग तिचा दुपट्टा चेहऱ्यावर ठेवत ती रडू लागली. आरती रिलॅक्स, आपण आता त्याला भेटायला जाऊ, आशाजींनी आरतीजींच्या खांद्यावर हात ठेवत सांगितलं. कृतिका तिच्या आत्यामध्ये किती धाडस आहे हे पाहून थक्क झाले. तिने तिच्या विधवा नंदेला साथ दिली होती. अभिजितने त्यांच्या भाचीसोबत खूप वाईट केले असले तरी ती तिची साथ देत होती. काही वेळाने ते ड्रायव्हरसोबत हॉस्पिटलला निघाले. कृतिका विश्रांती घेण्याच्या उद्देशाने तिच्या खोलीत आली, पण विश्रांती तिच्या नशिबात नव्हती. 5 वर्षापूर्वीच विश्रांती संपली होती. ती खूप उत्साही आणि आनंदी मुलगी होती, पण आता ती हसणे विसरली होती. सर्व विचारांना झोकवून टाकून ती झोपण्यासाठी तिच्या बेडकडे आली. अभिजित शुद्धीवर आल्यावर त्याने मान वळवले आणि आरतीजी आणि आशाजी त्याच्या शेजारी बसलेले पाहिले. माझं बाळ कसं आहेस? आरतीजी म्हणाल्या. त्याच्या कपाळावर हात ठेवत ती वेदनेच्या स्वरात म्हणाली, अरे मी ठीक आहे. तू इथे का आली आहेस? तुला चांगलेच माहीत आहे माझे किती शत्रू आहेत आणि तुम्ही सर्वजण त्यांच्या नजरेत यावे असे मला वाटत नाही. निदान मामी, तू तरी आईला समजवायला हवे होतेस. त्याने आशाजींकडे पाहिले आणि म्हणाला, हे सर्व कसे घडले? आशाजींनी विचारले. ते सोड, तो विषय बाजूला सारत म्हणाला. ज्यांना माझ्या मालमत्तेची जमीन रिकामी करायची आहे त्यांनी ते केले, बरोबर? आशाजींनी ओठ हलवत विचारले. तो शांत राहिला आणि उत्तर दिले, ते सर्व सोड बेटा, आणि सत्य काहीही असो, कृतिकाला ते कळले पाहिजे, जेणेकरून तुम्ही दोघंही तुमचे नवीन आयुष्य सुरू करू शकाल. आशाजी म्हणाल्या, तुमच्यापैकी कोणीही तिला काहीही सांगणार नाही. जेव्हा तिने माझ्यावर विश्वास ठेवला नाही तेव्हा मी तिला पटवून देण्याची गरज नाही. जेव्हा सर्वजण माझ्या विरोधात होते तेव्हा मला पाठिंबा देण्याऐवजी ती त्या लोकांसोबत होती जे मला दोष देत होते. तिने माझ्या आशा मारल्या होत्या आणि जर आशा मरतात तर स्वप्ने जळतात आणि संपतात, आणि जर स्वप्ने जळतात तर राखेशिवाय काहीही उरत नाही. तो कडू स्वरात बोलत राहिला. आरतीजी आणि आशाजी असहाय्यपणे त्याच्याकडे पाहत राहिल्या. आणि कृपया मला पुन्हा अशा प्रकारे भेटायला येऊ नका, तो थंडपणे तिच्याकडे पाहून दूर पाहत म्हणाला. दोघांच्याही मनात त्याच्याबद्दल अपार प्रेम होतं. त्या दोघंही तिथून निघून गेल्या होत्या आणि अभिजितने त्याच्या जखमांमुळे होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष केले आणि कपडे बदलण्यास सुरुवात केली. कारण त्याला तिथून लगेच निघावे लागणार होते. त्याच्यामुळे रुग्णालयात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये अशी त्याची इच्छा होती. जेव्हा तो हॉस्पिटलमधून बाहेर आला तेव्हा त्याचा माणूस गाडीसह बाहेर उभा होता. तो गाडीत शांतपणे बसला, मागच्या सीटवर टेकला आणि त्याच्या भूतकाळाबद्दल विचार करू लागला. तो भूतकाळ जो त्याचे आयुष्य होता, जो आता गडद अंधार बनला होता. 5 वर्षपूर्वी तो एक आनंदी आणि स्वप्नाळू मुलगा होता. कृतिकाच्या आगमनाने त्याचे आयुष्य एका नवीन रंगाने भरले होते. अभिजित 10 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे कार अपघातात निधन झाले आणि त्यानंतर त्याचे मामा आणि मामी त्याला त्यांच्या घरी घेऊन आले. त्यांची मामी खूप चांगली स्त्री होती. ती त्याच्या आईला तिच्या स्वतःच्या बहिणीसारखे वागवत असे आणि त्याची खूप काळजी घेत असे. आशाजींना स्वतःचे कोणतेही मूल नव्हते. इशिका आणि कृतिका आशाजींच्या भावाच्या मुली होत्या. आशाजींचा भाऊ आणि बहिणीने घटस्फोट घेतला होता, म्हणून दोघेही त्यांच्या आयुष्यात वेगळे झाले आणि त्यांनी स्वतःचे जीवनसाथी निवडले आणि स्वतःचा आनंद निर्माण केला. मागे राहिलेल्या निष्पाप मुलींमध्ये 5 वर्षाची कृतिका आणि 3 वर्षाची इशिका यांचा समावेश होता. आरतीजींनी या निष्पाप मुलींना आपल्या सावलीत घेतले. जरी आशाजींचा भाऊ आणि वहिनी दोघांनीही त्यांच्या पद्धतीने सांगितले होते की ते मुलींना त्यांच्याकडे ठेवतील, परंतु आशाजींनी त्यांना नकार दिला आणि उलट त्यांना विनंती केली, तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यात आनंदी आणि समाधानी राहाल का? मला या मुली द्या. आणि त्यांनीही जास्त जबरदस्ती केली नाही. अशा प्रकारे आशा त्या दोन्ही मुलींना तिच्या घरी घेऊन आली आणि लहानपणापासूनच तिन्ही मुले एकाच घरात एकत्र राहत होते. आशाजींच्या पतीला ब्रेन ट्यूमर झाल्याचे निदान होऊन काही वर्ष झाली होती. त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, पण
पण कदाचित त्यांचे आयुष्य एवढेच असावे जरी त्यांची सर्व बचत त्यांच्या उपचारावर खर्च झाली, जरी त्यांना वाचवता आले नाही. आता आशाजींकडे फक्त एकच जिम उरली होती, जिथे त्या महिलांसाठी एक जिम चालवत होत्या आणि त्यांच्या कुटुंबाची आणि मुलांची काळजी घेत होत्या. आरतीजी देखील त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभ्या होत्या. त्या दोघं महिलांनी मिळून मुलांची खूप चांगली काळजी घेतली. त्यांचे संगोपन चांगले झाले आणि मुलेही एकमेकांशी खूप चांगले जोडले. आणि मग बालपणीची ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. कृतिका आणि अभिजित दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले आणि एकमेकांशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नव्हते. पण मग एका रात्री असा अपघात घडला ज्याने सर्व काही बदलून टाकले. प्रत्येकाच्या आयुष्यात एक नवीन वळण आले. अभिजितवर असा आरोप करण्यात आला की मानवतेचे डोके स्वतः लाजेने झुकेल. त्याच्यावर इशिकावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याला 3 वर्षाची शिक्षा झाली. पण ही 3 वर्ष त्याला शिक्षा इतकी वेदनादायक नव्हती, जितकी त्याला इशिकावर जबरदस्ती करण्याचा आरोप लावण्यात आल्याने झाली, जिला तो त्याची बहीण मानत होता. त्याने ती शिक्षा 3 वर्षे काहीही न बोलता भोगली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने आपले जीवन पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या हृदयातील जखमा अजूनही ताज्या होत्या. आजपासून 6 वर्षापूर्वी त्याचे बालपणीचे प्रेम असलेल्या कृतिकाशी लग्न झाले होते, पण तिची विदाई झाली नव्हती आणि दोघेही एकमेकांसाठी तळमळत होते. लग्नाचा मुहूर्त पाहताना पंडितजींनी दोघांच्याही कुंडलीत लिहिलेला दोष सांगितला आणि त्याच्या कुंडलीनुसार त्यांच्या लग्नाची तारीख 1 वर्षानंतरची होती. पण कृतिका तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लंडनला जायचे होते आणि अभिजितला ती त्याची पत्नी होईपर्यंत त्याने तिच्यापासून वेगळे होऊ नये अशी इच्छा होती. आणि मग त्याचा हट्टीपणा पाहून पंडितजींनी त्याला सल्ला दिला की ठीक आहे, लग्न करा, पण 1 वर्षासाठी निरोपाची चर्चा करू नका. अशा प्रकारे तुमच्या वैवाहिक जीवनावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. आणि मग पंडितजींचा सल्ला स्वीकारून दोघांनीही अतिशय शांततेने लग्न केले. आणि आता निरोप देण्याचा हेतू असा होता की आपण ते मोठ्या थाटामाटात करू. अभिजितच्या खांद्यावर हात ठेवून झोक्यावर बसून ती त्याच्याशी बोलत होती. काकू सांगत होत्या की तुझा पुढचा शूट खूप चांगला चालला आहे. मला तुझा अभिमान आहे, ती त्याचे गाल ओढत म्हणाली. मग अभिजित हळूच हसला. तुझी नोकरी कशी सुरू आहे आणि तुझे काय हेतू आहेत? मला तिथे जावे लागेल. आता मी हॉस्पिटलमध्ये राहीन, पण माझे मनही नकोसे होते. मी तुझ्याशिवाय कसे राहू शकेन? मला तुझ्याशिवाय जगण्याची सवयही नाही, ती पश्चातापाने म्हणाली. मग सोडून दे यार हे काम वगैरे, बस रोमॅन्स करू, तो खोडकरपणे म्हणाला. आणि ती किंचित हसली. तुला माहीत आहे की सुरुवातीपासूनच मला डॉक्टर बनण्याची आवड आहे आणि तुलाही अभिनेता बनण्याची आवड होती. आता तू एक अभिनेता झाला आहेस, मलाही आता डॉक्टर बनू दे. त्याच्या खांद्यावर डोके ठेवून ती म्हणाली. 2 वर्षाची गोष्ट आहे, त्यानंतर तू इथे काम करू शकतेस आणि मी नक्कीच तेवढी वाट पाहू शकतो. तिच्या डोळ्यावर ओठ ठेवत तो त्याचे ओठ तिच्या कपाळावर ठेवू लागला. काही वेळाने तो आत गेला. आज आज त्याच्या दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग होते. त्याचा पहिला चित्रपट खूप हिट झाला होता आणि मुलींना त्याच्यावर खूप क्रश होता. तो जेव्हा शूटिंग संपवून घरी परतला तेव्हा आशाजी लाऊंजमध्ये बसल्या होत्या. ती इशिकाला बोलत होती. काय झालंय? तू इशिकाला काय एवढं बोलत आहेस, माझी छोटी गुडिया? तो हसत म्हणाला. मग इशी पटकन त्याच्या जवळ आले आणि त्याचा हात दाबून उभी राहिली आणि म्हणाली, कृपया अभिजित आत्याला समजावून सांग. मला पार्टीला जाऊ दे. पण ती हट्टी स्वरात म्हणाली, अभिजित, हस्तक्षेप करू नकोस आणि मला तिचे अशा पार्ट्यांमध्ये जाणे आवडत नाही. मी तिला चांगले ओळखते. ती तिथे खूप गोंधळ घालते आणि मग ती रात्री उशिरा परत येते आणि मी तिची वाट पाहत खूप अस्वस्थ राहते. मला तिचे पार्ट्यांमध्ये जाणे आवडत नाही आणि जर कृतिका तिथे असती तर सगळं वेगळं असतं. मी तिला एकटीला जाऊ देणार नाही. आशाजींनी त्याला थांबवले आणि ती ऑर्डरिंग स्वरात म्हणाली, प्लीज अभिजित, मला जायचे आहे. ती हसत म्हणाली, ठीक आहे मामेजी, जर मी इशिकासोबत गेलो तर तुम्हाला काही अडचण येणार नाही ना? जेव्हा त्याने विचारले तेव्हा आशाजी गप्प झाल्या. आता तू तिच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाच आहेस, तर मी काय करू शकते? तू काय पाहत आहेस? लवकर तयार हो, मग आपण निघू. अभिजित म्हणाला, तू जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहेस. खूप खूप धन्यवाद, ती त्याला मिठी मारत म्हणाली. मग तो स्वतः काही वेळ तयार होण्यासाठी खोलीत गेला. नंतर दोघेही पार्टीत उपस्थित होते. सर्वांच्या नजरा अभिजितवर होत्या. त्याला पाहून मुली मधमाशांसारख्या त्याच्याकडे येऊ लागल्या. अभिजितने सर्वांची माफी मागितली आणि जाऊन एका बाजूला बसला. तो खूप थकला होता. त्याला शांती हवी होती, त्याला विश्रांती हवी होती. तो इशिकाच्या आग्रहावरूनच तिला पार्टीत घेऊन आला होता, कारण तो इशिकाला दुःखी पाहू शकत नव्हता. अरे देवा, इशिका, हा मुलगा तुझा कोण आहे? तू मला का सांगितले नाहीस? तुला माहीत आहे तो किती प्रसिद्ध आहे आणि तुम्ही दोघे एकत्र किती गोंडस दिसता. इशिकाच्या मैत्रिणीने हे सांगितले आणि
इशिका पूर्णपणे स्तब्ध झाली. तू वेडी आहेस का? तो माझ्या बहिणीचा होणारा नवरा आहे. इशिकाने डोके हलवले आणि तिचा ज्यूसचा ग्लास तिच्या ओठांना लावला. तू वेडी आहेस का? तू त्याला तुझ्या बहिणीसाठी सोडशील का? अरे विचार कर, इतका देखणा आणि प्रसिद्ध माणूस. मी अशा व्यक्तीला कधीही सोडले नसते. मी त्याला माझ्या जवळ ठेवले असते आणि तसेही मला वाटते की अभिजितलाही तू आवडतेस. आता बघ, तूच मला सांगितलेस की तो तुझ्यासाठी पार्टीला आला आहे, जरी तो पार्टीला सहसा येत नाही. तिच्या मैत्रिणीने तिचे ब्रेन वॉशिंग करायला सुरुवात केली आणि यावेळी ती गप्प राहिली. पण तिची नजर अभिजितवर होती. तो हसत हसत एका पुरुषाशी बोलत होता. पहिल्यांदाच 18 वर्षाची इशिका अभिजितकडे दुसऱ्याच नजरेने पाहू लागली. अभिजितने तिच्या विनंतीवरून पार्टीत तिच्यासोबत डान्सही केला आणि मग त्या क्षणांपासून इशिकाची नजर त्याच्याकडे वळली. तिचे हृदय वेगळ्याच पद्धतीने धडधडू लागले. गाडीतही ती त्याच्याकडे गुपचूप पाहत राहिली. तिची मैत्रीण बरोबर होती. तो खूप देखणा होता, जादुई व्यक्तिमत्वाचा होता. त्याला पाहून मुली क्षणार्धात त्यांचे हृदय गमावून बसायच्या आणि मग इशिकाने तिच्या हृदयावर हात ठेवून स्वतःला नियंत्रित केले आणि तिचे हृदय खूप वेगाने धडधडत होते. मी अभिजितला दुसऱ्या कोणाचाही होऊ देणार नाही. तिने क्षणभर अभिजितकडे पाहिले आणि हसली आणि विचार केला, काय झाले? तू गुपचूप का हसत आहेस? अभिजितने तिच्याकडे पाहत गाडी वळवली तर तिला धक्का बसला. काहीच नाही. तिने पटकन खिडकीतून बाहेर पाहिले आणि अभिजित हसला. त्याला माहीत नव्हते की ती आता त्याच्याबद्दल काहीतरी वेगळाच विचार करू लागली आहे, जी भविष्यात सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार होती. येणाऱ्या काळात ती अभिजितच्या सोबत राहू लागली आणि त्याच्याकडून इंग्रजी आणि गणिताचे ट्युशनही घेऊ लागली. अभिजितसाठी इशिका लहान मुलीसारखी होती आणि तो कृतिकामुळे तिची काळजी घेत असे, कारण कृतिकाला ती खूप प्रिय होती. पण इशिका याचा चुकीचा अर्थ घेऊ लागली. 1 वर्ष उलटून गेले होते. अभिजितची कीर्ती आता गगनाला भिडायला लागली होती आणि काही दिवसांनी त्याच्या लग्नाला 1 वर्ष होणार होते आणि तो सर्वांसमोर त्याची लग्नाची घोषणा करणार होता. यावेळीही कृतिकाशी बोलून आणि त्याच्या मॅनेजरला पार्टीची थीम पाठवून तो मोकळा झाला होता. तेव्हा इशिका आत आली. रडल्याने तिचे डोळे लाल झाले होते आणि तिचे गालही लाल होत होते. तिची अवस्था पाहून अभिजित काळजीत पडला. काय झाले गुडिया? अभिजितने विचारताच ती अभिजितला मिठी मारत वेदनेने रडू लागली. गुडिया, काय झाले? अभिजित अभिजित मी तुझ्यावर नाराज आहे. तू कृतिका दीदीशी लग्न करू नकोस. मी तुला तिच्यासोबत पाहू शकत नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. ती तिच्या स्वरात बोलत राहिली तर अभिजितने तिला अचानक स्वतःपासून दूर ढकलले आणि आता मोठ्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता. त्याला धक्का बसला होता. त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याने जे ऐकले ते खरे आहे, की फक्त त्याचे कान वाजत आहेत. तू काय म्हणालीस? ते पुन्हा सांग. त्याने स्वतःला सांत्वन दिले की त्याने काहीतरी चुकीचे ऐकले आहे. अभिजित, मी तुझ्यावर प्रेम करते. मला तू कृतिका दीदीशी लग्न करू नकोस असे वाटते. तू तिला सोडून म्हणजे तिला घटस्फोट देऊन माझ्याशी लग्न करशील का? मी तुझ्याशिवाय मरेन. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. ती तिच्या शब्दांपासून 1 इंचही मागे हटली नाही. तिच्या मनात जे काही होते ते तिने जिभेवर आणले आणि अभिजित समोर सर्व काही स्पष्टपणे सांगितले. अभिजितला तिच्या मानसिक स्थितीबद्दल शंका होती, पण तिचे बोलणे ऐकून तो काहीही बोलू शकला नाही. तू हे लग्न करणार नाहीस ना? तू कृतिका दीदीला घटस्फोट देणार आहेस. तू तिला निरोप देणार नाहीस. माझ्याशी लग्न करणार आहेस ना अभिजित? ती त्याचा हात धरत चिडचिड स्वरात बोलली. मग अभिजितने तिला स्वतःपासून दूर ढकलले. त्याने तिला दूर ढकलले, पण इशिका तिच्या शुद्धीवर नव्हती. ती पुन्हा अभिजित जवळ गेली. अभिजित, तू दीदीला घटस्फोट दे. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. तर अभिजितला रागामुळे त्याच्या अंगात एक करंट जाणवला. त्याचे कान वाजू लागले. त्याने एक झटका देऊन इशिकाला स्वतःपासून दूर ढकलले आणि मग त्याच रागाने तिच्या चेहऱ्यावर जोरदार थाप मारली. इशिका, आत एक शब्दही बोलू नकोस, नाहीतर मी तुला कापून इथेच जमिनीत गाडून टाकीन. इथून निघून जा. तो रागाने ओरडला, पण ती तिच्या जागेवरून 1 इंचही मागे हटली नाही. उलट ती तिच्या धुंदीत रडत उभी राहिली. ती तिच्या हातांनी अश्रू पुसत होती. पण अभिजितला ती मुलगी त्याच्या डोळ्यासमोर विषासारखी वाटत होती. फक्त 1 महिन्यापूर्वीच तिचा 18वा वाढदिवस साजरा झाला होता. सगळे तिला लहान मुलगीच मानत होते, पण तिच्या मनात खूप घाण होती. ती तिच्या बहिणीच्या नवऱ्यावर वाईट नजर टाकत होती. तिचा हात धरून तो तिला दारापाशी घेऊन गेला. जबरदस्तीने बाहेर ढकलले आणि तिच्या चेहऱ्यावर जोरदार दार बंद केले. त्याचे केस मुठीत धरून तो इकडे तिकडे फिरत होता. असे काय झाले आहे की ती माझ्या कोणत्या वृत्तीमुळे माझ्याबद्दल विचार करू लागली? तो सोफ्यावर बसून मनात असा विचार करू लागला. तो चिडचिडत होता आणि मोठ्या कष्टाने त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि त्याचे लक्ष दुसऱ्याच गोष्टींवर केंद्रित केले.
दुसऱ्या दिवशी घरी तयारी जोरात सुरू होती. संपूर्ण मीडिया ते कव्हर करणार होते. तो बराच वेळ कृतिकाशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण तिच्याशी बोलू शकत नव्हता. अभिजित बेटा, लवकर तयार हो, बाहेर पाहुणे आले आहेत. आत येताना आशाजींनी हे सांगितले आणि तो डोके हलवत त्याच्या खोलीत गेला. तयार झाल्यावर तो कृतिकाला पुन्हा फोन करत होता, पण ती फोन घेत नव्हती. काही वेळाने कृतिकाचा मेसेज आला, सॉरी डिअर, माझा एक सेमिनार आहे. मला सेमिनार अटेंड करावा लागेल, कारण खूप महत्त्वाचा आहे. मला माहीत आहे की तू माझ्यासाठी पार्टी आयोजित केली आहेस, पण पण मी येऊ शकणार नाही. मेसेज पाहून तो खूप रागावला. त्याने रागाने दार उघडले आणि बाहेर येऊन आरतीजी आणि आशाजी त्याची वाट पाहत असल्याचे पाहिले. बेटा, मला कळत नाही, कृतिका कुठे आहे? तू तिला विचारले नाहीस का? सर्व पाहुणे येऊ लागले आहेत आणि तुम्हा दोघांबद्दल विचारत आहेत. आरतीजीने विचारले. ती येत नाहीये. तिच्यासाठी सेमिनार खूप महत्त्वाचा आहे. तू तू बाहेर जाऊन पाहुण्यांची माफी माग. आशाजींचे बोलणे ऐकून तो रागाने म्हणाला. खोलीत परत येत असताना त्याने त्याचा कोट काढला होता, फेकून दिला होता. त्याला काय करावे हे कळत नव्हते. तो असं करत होता. तेव्हा इशिका दार उघडून आत शिरली. इशिकाला त्याच्या खोलीत पाहून अभिजित संतापला. प्रथम कृतिकाचा राग आणि नंतर इशिका त्याच्या समोर आली. तो ओरडला, तू इथे काय करतेस? इथून निघून जा. इशिकाने त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्यापासून तो तिच्यावर असाच रागवू लागला होता. पण त्याच्या रागाकडे दुर्लक्ष करत ती त्याच्या जवळ आली आणि तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर ठेवले. यावेळी ती त्याच्या समोर उपस्थित होती. पूर्णपणे सजलेली, सुंदर जाळीदार लॉंग फ्रॉकमध्ये ती त्याच्यासमोर उभी होती. तिच्या सौंदर्याचा अभिमान बाळगत होती. ती त्याच्या खोलीत तिच्या मोहकतेने त्याला दुखावण्याच्या उद्देशाने आली होती आणि त्याला बेडवर ढकलले होते. बघ, दीदीला स्वतःशिवाय कुणाचीही फारशी पर्वा नाही आणि तुझी तर नक्कीच नाही. इतक्या महत्त्वाच्या दिवशी तिने तुला सरप्राईज द्यायला हवे होते, पण उलट तूच तिला सरप्राईज दिले होतेस. पण तरीही ती आली नाही. ती तुझ्या लायकीची नाही. मी आता इथे आहे. मी तुला माझे मनच नाही तर शरीरही देण्यास तयार आहे, असे ती त्याच्या जवळ येताना म्हणाली. मग अभिजितने रागाने तिला तिच्या बाजूला खेचले आणि मागे ढकलले. तुझ्या मर्यादेत राहा इशिका, आणि जर तू माझ्याशी अजूनही असे बोललीस तर तू बर्बाद होशील. मी तुला मारून टाकेन. आता इथून निघून जा, नाही तर. तिला इशारा देताना तो लाल अंगाऱ्यासारख्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत म्हणाला, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारी कोणीही सापडणार नाही. आणि हो, ही गोष्ट मनात ठेव, तू फक्त माझा आहेस, फक्त माझा. तीही रागाने म्हणाली आणि मग झटक्याने तिथून निघून गेली. आता पाणी माझ्या डोक्यावरून गेले आहे, मला कृतिकाला सांगावेच लागेल. तो केस मुठीत धरून असहाय्यपणे विचार करत होता. पण याआधी दोघांच्याही आयुष्यात एक मोठे वादळ येणार आहे हे त्याला माहीत नव्हते. त्या रात्री त्याला क्षणभरही झोप लागली नाही. रात्रीचे 3-4 वाजले तेव्हा तो झोपी गेला आणि सकाळी 7 वाजेपर्यंत तो पहिल्यांदा झोपला होता. अन्यथा तो नेहमी 5 वाजता उठायचा आणि मॉर्निंग वॉक, जिम आणि नंतर घरी येऊन नाश्ता करायचा. तो अजूनही हलक्या झोपेत असतानाच त्याला वाटले की त्याच्यावर कोणाची तरी सावली फिरत आहे. लेडी परफ्यूमचा वास त्याच्या नाकाला आला आणि तो शुद्धीवर आला. त्याच्या मनात विचार आला की इशिका पुन्हा त्याच्या खोलीत आली आहे. त्याने रागाने तिचा हात झटकला आणि तिला जोरात तिच्या कानात मारली आणि उठून बसला. अभिजित, हे काय कृत्य आहे? कृतिका रागाच्या आवाजात बोलली आणि ती खाली देखील पडली. तो पटकन उठून बसला, पण कृतिका खाली पडली. तक्रार करणाऱ्या नजरेने त्याच्याकडे पाहत होते. तो घाईघाईने उठला आणि पटकन म्हणाला, मला वाटले की दुसरे कोणीतरी असेल. तो बेफिकीरपणे बोलला आणि पटकन उठून तिलाही उठवू लागला. माझ्याशिवाय तुझ्या इतक्या जवळ कोण येऊ शकते, मूर्ख? तुला तुझ्या चित्रपटातील एखाद्या नायिकेचा विचार आला असेल. अरे देवा, मला वाटतं माझा पाय लचकला आहे. ती खूप भावनिक झाली. हो, मला कल्पना नव्हती की तू इतक्या सकाळी येशील. तो लाजत म्हणाला. हो, मग मी काय करू शकले असते? मी खूप अस्वस्थ झाले होते की मी तुझे मन तोडले आणि म्हणून मी सकाळी लवकर निघून आले, ती म्हणाली. मग अभिजित तिच्या जवळ आला आणि तिला आपल्या बाहूंमध्ये कैद करून तिच्या चेहऱ्यावर त्याच्या प्रेमाचे ठसे सोडू लागला. त्याची बेकरारी पाहून कृतिका लाजून लाल झाली होती. तो कधी कधी तिच्याशी असे खोडसाळपणा करायचा आणि आज अधिक अधीर होत होता. तू काय करतोयस अभिजित? मला सोड, ती त्याला दूर ढकलत म्हणाली. पण त्याने नकारात मान हलवली आणि तिला स्वतःकडे ओढले. तो तिथेच थांबला नाही. तो तिच्या मऊ ओठांवर झुकणार तेवढ्यात कृतिका सावध झाली. इशिका समोर दाराशी उभी होती. कृतिका म्हणाली आणि त्याला पटकन मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिच्या कमरेवरची पकड आणखी मजबूत केली आणि त्याला जे हवे होते त्याने ते केले आणि कृतिकाला
दगडात बदलले. तो खूप अस्वस्थ होत होता. त्याने तिला आपल्याकडे जाणून बुजून ओढले होते. इशिका तिथून निघून गेली होती. अभिजित, काय झाले आहे? इशिका काय विचार करेल? ती लाल चेहऱ्याने म्हणाली, इशिकाला माहीत आहे की आपण आपण नवरा बायको आहोत. आपण एकमेकांवर प्रेम करतो आणि काही महिन्यातच तो निरोप घेऊन हक्काने माझ्या खोलीत राहशील. म्हणूनच हे सगळं मान्य आहे. यात काही अडचण नाही. मग कृतिका लाजली. मला माहीत आहे, पण ती अजून लहान आहे. कृपया तिच्या समोर नको. हे चांगलं दिसत नाही. ती अजून खूप लहान आहे. तिच्या मनावर वाईट परिणाम होईल. कृतिका धडपडत म्हणाली, यार, तू हे सगळं सोडून माझ्या जवळ ये. आज किती महिन्यांनी तू माझ्या जवळ आहेस आणि मी तुला असं जाऊ देऊ शकत नाही. तो शांतपणे म्हणाला आणि मग तो बराच वेळ तिच्यासमोर बसून राहिला आणि तिच्याशी बऱ्याच गोष्टींबद्दल बोलत राहिला. इशिकाची गोष्ट बाजूला ठेवून त्याला अनेकदा असे वाटत होते की त्याने तिला इशिकाबद्दल सांगावे, पण कृतिकाचा आनंद दुःखात बदलण्याची त्याची हिंमत नव्हती. ठीक आहे, मी आता थोडा वेळ आराम करेन. तुला जे काही काम करायचे आहे ते पूर्ण करू शकतोस. मग आपण संध्याकाळी बाहेर जाऊ आणि बाहेरच जेवू, ती तिच्या कपाळावर ओठ ठेवत म्हणाली आणि त्याने मान हलवली. तो कृतिकाला इतका वेळ कसा रागवू शकत होता आणि कृतिकाला हे माहीत होते. म्हणूनच ती पार्टीला आली नाही आणि सकाळी लवकर आली आणि त्याला पटवून दिले आणि त्याने इतक्या लवकर तिला माफही केले होते. संध्याकाळी कृतिकाने काळ्या रंगाची साडी नेसली होती. जेव्हा ती साडी नेसून बाहेर आली तेव्हा अभिजित आरतीजींच्या मांडीवर झोपला होता. अभिजित जवळ आला आणि विचारले, हो नक्कीच. आईच्या मांडीवरून उठताना तो पटकन म्हणाला आणि परवानगी घेऊन ते दोघेही निघणारच होते. तेव्हा इशिकाने मागून हाक मारली, मलाही सोबत घेऊन जा. मला माहीत आहे तुम्ही कुठेतरी जात आहात. कृपया मला सोबत घेऊन जा. इशिका जवळ आली आणि म्हणाली आणि कृतिकाने गोंधळलेल्या अवस्थेत अभिजितकडे पाहिले, ज्याचा चेहरा क्षणात लाल झाला. इशिका, हा माझा आणि कृतिकाचा वैयक्तिक डिनर आहे आणि मी या डिनरला दुसऱ्या कोणालाही घेऊन जाणार नाही आणि आमच्यासोबत कोणीही येत नाहीये. आपण उद्या कुटुंबासोबत जाऊ. अभिजित गंभीरपणे म्हणाला. हो, मला तुमच्याशी काहीही देणे घेणे नाही. कोणीही मला प्रेम करत नाही. इशिका भावनिक ब्लॅकमेल करू लागली आणि कृतिका नरम झाली. ठीक आहे, तूही आमच्यासोबत ये, कृतिका म्हणाली. मग अभिजितने तिला जोरात धक्का दिला. कृतिका, मला फक्त तुझ्यासोबत जेवण करायचे आहे, इतर कोणासोबतही नाही. मला तुझ्यासोबत एकट्यात वेळ घालवायचा आहे. जर तुला इशिकाला सोबत घेऊन जायचे असेल, इतर सर्वांनाही सोबत घेऊन जा आणि तुम्ही सर्वजण बाहेर जाऊन जेवण करू शकता आणि मी माझे शूटिंग पूर्ण करून घेतो. तुला वेळ असेल तेव्हा आपण एकटे जाऊ. काही हरकत नाही, त्याने तिला रागाने सांगितले होते. त्याच्या वागण्याने सगळेच थक्क झाले होते. त्यानेही कधीही अशी प्रतिक्रिया दिली नाही. तो इशिकाची लहान मुलासारखी काळजी घेत असे. तिला कधीही रागवू दिले नाही आणि कृतिकाशी कधीही या आवाजाने बोलला नाही. पण आज त्याचा दृष्टिकोन बदलला होता आणि यामुळे सर्वांना आश्चर्य वाटत होते. इशिका हिचकीने रडू लागली होती आणि आरतीजींनी अभिजितला खूप फटकारले, ज्यामुळे तो रागावला आणि कृतिकाशिवाय निघून गेला. कृतिका बराच वेळ खोलीत जाऊन बसली. ती अधिकाधिक अस्वस्थ होत चालली होती. अभिजितच्या वागण्याने तिला त्रास होत होता. तो यापूर्वी कधीही असा वागला नव्हता. कृतिकाला त्याला काय झालंय ते समजत नव्हते. अभिजित मध्यरात्री घरी परतला तेव्हा संपूर्ण घर शांत होतं. त्या दिवशी सकाळी त्याने नीट जेवणही केले नव्हते. त्यामुळे त्याला खूप भूक लागली होती. तो स्वयंपाकघरात आला आणि स्वतःसाठी जेवण वाढत होता. तेवढ्यात स्वयंपाकघराच्या दाराशी कृतिकाला पाहून तो थक्क झाला. मग तिच्याकडे दुर्लक्ष करून तो टेबलावर बसला आणि जेवू लागला. कृतिका त्याच्या मागे टेबलावर गेली. तो तिच्याशी जेवणाबद्दल बोलेल अशी अपेक्षा करत, पण तो सतत तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. मीही जेवण केले नाही, कृतिका जवळ आली आणि रडत रडत म्हणाली. मग मी काय करू? अभिजितचे चालणारे तोंड क्षणभर थांबले. तू तुझ्या बहिणीसोबत हॉटेलमध्ये जाऊन खाऊ शकले असतीस. मी तुला थांबवले नव्हते, तो स्पष्टपणे म्हणाला आणि कृतिका रडत रडत तिथून निघून गेली. अभिजितने चम्मच प्लेटवर जोरात मारला आणि डोके धरून बसला. काही वेळ विचार करत राहिला. मग सर्व जेवण ट्रेमध्ये ठेवल्यानंतर तो कृतिकाच्या खोलीत आला. कृतिकाचा राग आणि तिचे अश्रू अभिजितला कसे सहन झाले असते आणि तिने सकाळपासून काही खाल्ले नाही हे गोष्ट त्यालाही त्रासदायक वाटली. सकाळपासून भूक लागल्यामुळे ती खूप अस्वस्थ होत होती. म्हणून तो जेवणाचा ट्रे घेऊन कृतिकाच्या खोलीत गेला. पण त्याला हे माहीत नव्हते की आजची रात्र अशी होती की जी सर्वस्व वाहून नेईल आणि सर्वांकडून सर्व काही हिरावून घेणार आहे. इशिका, कृतिका आणि अभिजित यांचे आयुष्य आज रात्री उद्ध्वस्त होणार होते. जर त्याला माहीत असते तर तो कधीही कृतिकाच्या खोलीत गेला नसता, जिथे ते आज रात्री भेटणार होते. भावनांच्या प्रवाहात दोघेही एकमेकांमध्ये विलीन होणार होते आणि त्याच रात्री इशिकाने त्याच्या भेटीचे कोमल क्षण तिच्या डोळ्यांनी टिपणार होती आणि नंतर सुडाच्या आगीत ती एक मोठा खेळ खेळणार होती. अभिजित कृतिकासाठी जेवण तिच्या खोलीत घेऊन आला होता. दार बंद करत तो तिच्या शेजारी बसला
आणि ती त्याच्याकडे तक्रार करणाऱ्या नजरेने पाहू लागली. "मला माफ कर. मला माहीत आहे की मी खूप क्रूर प्रतिक्रिया दिली आहे. पण मी काय करू यार? मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे." तो जळत्या स्वरात म्हणाला. कृतिकाच्या मनात एक आवाज आला. "ठीक आहे, मी सहमत आहे की मी इशिकाला नकार द्यायला हवा होता. पण याचाही विचार कर. मी तिलाही इतक्या दिवसांनी भेटले. तिलाही तिच्या बहिणीसोबत वेळ घालवण्याची इच्छा असेल. आणि ती बरोबर म्हणत होती. तिला आत्या कुठेही जाऊ देत नाहीत. तिलाही आईवडिलांची आठवण येत असेल आणि मलाही त्यांची अनुपस्थिती माझ्या मनापासून जाणवते. मी वयाने मोठी आहे आणि मी स्वतःला यातून सावरले, पण ती स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. आशा आत्यांनी आम्हा दोघांनाही आईवडिलांचे प्रेम दिले असले तरी आईवडिलांची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही. अभिजित, तुलाही हे चांगलेच माहीत असले पाहिजे, कारण तुला स्वतःला वडील नाहीत. तिचे बोलणे ऐकून अभिजितने मान टेकवली. यावेळी आपण जुन्या गोष्टी पुन्हा बोलायला नकोत. आपण आपल्या स्वतःच्या गोष्टींबद्दल बोलले पाहिजे, असे म्हणत तो तिच्यासमोर बसला आणि मग स्वतःच्या हातांनी तिला जेवू घालू लागला आणि जेवताना बोलत होते. पण जेवताना भाताचा एक कण कृतिकाच्या ओठांजवळ राहिला. अभिजितने अंगठ्याने तो काढला, पण त्या क्षणी काहीतरी वेगळीच कहाणी लिहिल्यासारखे वाटले. अभिजितला कृतिकाच्या जवळ जायचे होते आणि मग त्याने जास्त विचार केला नाही. मग तो कृतिकाला घेऊन बेडवर गेला आणि तिला आपल्या जवळ घेतले. "अभिजित, काय करतोयस का? माझी विदाई अजून झालेली नाही. तुला माहीत आहे, पंडितजींनी पूर्ण 1 वर्षाचा वेळ दिला होता. ती त्याला थांबवू इच्छित होते, पण आज असे वाटत होते की अभिजितला कोणीही थांबवू शकत नाही. हो, आपल्या लग्नाला 1 वर्ष झाले आहे. प्लीज, आज मला थांबवू नकोस. आज माझा स्वतःवर ताबा नाहीये. कृतिका, आज मला थांबवू नकोस. जर मी आज माझ्या भावना दाबल्या तर मी मरेन." तो अस्वस्थपणे म्हणाला आणि मग तिला आपल्या जवळ करत तो तिच्या सर्व उत्कटतेने तिच्याकडे झुकला. कृतिका काही वेळ त्याला थांबवत राहिली, पण ती किती वेळ त्याच्या स्पर्शाने वाहून जाण्यापासून स्वतःला रोखू शकत होती. त्याच्या त्या स्पर्शाने कृतिका खूप अस्वस्थ झाली. तिच्या शरीरात एक करंट आला. तिला असे पाहून अभिजित आणखीनच भावूक झाला. त्याने तिला बेडवर झोपवले आणि तिच्यावर वर्चस्व गाजवले. आज अभिजित तिच्यासोबत सर्व मर्यादा ओलांडत होता. हे पहिल्यांदाच होते, अन्यथा तो तिला आपल्या मिठीत घेण्यापुरता मर्यादित होता. लाईट बंद करून त्याने तिच्या चेहऱ्यावरून हात काढला, तेव्हा त्याला तिच्या चेहऱ्यावर लाजाळूपणा दिसू लागला. ती या रूपात खूप गोंडस दिसत होती. "डोळे उघड कृतिका," तो कुजबुजणाऱ्या स्वरात म्हणाला. "मला लाज वाटते अभिजित. तू खूप निर्लज्ज आहेस." त्याला या सगळ्या गोष्टी करताना पाहून ती लाजेने लाल होत होते. तो आज तिला दुसऱ्या जगात घेऊन गेला होता. तिने अभिजितला अनियंत्रित केले आणि मग ते दोघेही एकमेकात विलीन झाले. त्या रात्री दोघेही भेटले होते. आता त्यांच्यातील पडद्यांची प्रत्येक भिंत पडली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याने डोळे उघडले, तेव्हा बराच उशीर झाला होता आणि कृतिका अजूनही त्याच्या छातीवर झोपली होती. त्याने तिला हळुवारपणे उशीवर सरळ केले आणि खोलीतून बाहेर आला. तेव्हा इशिका दाराबाहेर बसली होती. त्याला पाहून ती उभी राहिली, पण अभिजितने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्या खोलीकडे निघून गेला. ती पटकन त्याच्या मागे गेली आणि म्हणाली, "जे प्रेम तू मला द्यायला हवे होतेस, ते तू दीदीला दिलेस. हे मला अजिबात आवडले नाही." ती त्याच्या मागे खोलीत गेली आणि ओरडली. मग अभिजितने मागे वळून तिच्या तोंडावर जोरदार मारले. "तू किती निर्लज्ज आहेस की तुझ्या बहिणीच्या नवऱ्यासोबत असे वागतेस? तुला बोलताना लाज वाटत नाहीये? इथून निघून जा. आणि किती वेळा तुझा अपमान झाला आहे, पण तू खूप निर्लज्ज मुलगी आहेस. मला तुझी व्यवस्था करावीच लागेल. मी तुझी हकीकत सर्वांना सांगेल. तू किती वाईट मनाची आहेस." तो आज थंड आणि कठोर स्वरात म्हणाला. मग तो कपडे काढून वॉशरूमकडे निघाला. "तू माझ्यासोबत बरोबर वागला नाहीस. आता मी तुला दाखवेन की मी काय करू शकते." ती रागाने ओरडली आणि अभिजितने तिच्या धमकीकडे दुर्लक्ष केले आणि हे सगळं फक्त तिचा बालिशपणा आहे असे समजून त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. पण त्याला माहीत नव्हते की आजची रात्र त्याच्यासोबत एक अनर्थ घडणार आहे. अभिजित त्याच्या शूटिंगमधून लवकर मोकळा झाला आणि त्याने कृतिकासोबत खरेदीला जाण्याचा विचार केला. तो घरी पोहोचला तेव्हा घरात कोणीही नव्हते. मोलकरणीने त्याला सांगितले की सर्वजण आधीच खरेदीसाठी गेले आहेत. तो फ्रेश होऊन त्याच्या खोलीत आला आणि झोपण्याच्या उद्देशाने तो इशिकाच्या खोलीसमोरून जाताना थांबला. इशिका तिच्या मनगटावर चाकू ठेवून उभी होती आणि जळत्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. हे सर्व पाहत असताना अभिजितचे हृदय धडधडत होते. काही विचार न करता तो तिच्या खोलीत गेला. "तू काय करत आहेस, वेडी मुलगी? हे सोडून दे." तो तिच्याकडे चाकू हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता.
पण ती मागे सरकताना बेडवर पडली आणि तिच्यासोबत अभिजित तिच्यावर पडला. अभिजितला परिस्थिती समजण्यापूर्वीच ती अचानक ओरडू लागली, मला सोड, मला सोड, मला सोड अभिजित भाई, मला सोड. ती ओरडत होती आणि अभिजित स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होता आणि तिच्याजवळून उठू इच्छित होता. पण तो उठण्यापूर्वीच कृतिका, आरतीजी आणि आशाजी दार उघडून आत शिरले. आरतीजीने जेव्हा तिच्या मुलाला पाहिलं, ज्याच्या चेहऱ्यावर आणि छातीवर ओरखडे होते, आणि मग इशिकाकडे नजर टाकली, जिचे कपडे समोरून फाटलेले होते. कृतिकाने तिचा दुपट्टा काढला आणि पटकन तो इशिकाभोवती गुंडाळला आणि आरतीजी पुढे सरकल्या आणि अभिजितच्या चेहऱ्यावर जोरदार थाप मारली. हे सर्व खरे नाहीये आई, तो ओरडू लागला, रडू लागला आणि म्हणाला की दुसरे काय खरे आहे? मला लाज वाटते की मी तुझ्यासारख्या व्यक्तीवर प्रेम केले. कृतिका ओरडली आणि अभिजित दगडात बदलला. हे अजिबात बरोबर नव्हते. मी तुझ्यावर स्वतःच्या मुलासारखे प्रेम केले, तर तू इशिकासोबतच असे केलेस? तू खूप मोठी चूक केलीस. मी आशा खुराना आहे. मी आजपर्यंत कधीही अन्याय सहन केलेला नाही आणि पुढेही हे सहन करू शकत नाही. तुला याची शिक्षा नक्कीच मिळेल, आशाजी म्हणाल्या. कृतिकाही रागात पुढे आली आणि अभिजितच्या तोंडावर थप्पड मारली. तू खूप चूक केली आहेस अभिजित, तुला शिक्षा तर भोगायलाच हवी. मग पोलिसांना बोलावण्यात आले आणि सर्व काही सांगण्यात आलं. त्याला त्याच्या बचावात काहीतरी बोलायचे होते, पण आता तो काय बोलू शकतो? त्याच्याकडे बोलण्यासाठी काहीच नव्हते. अत्याचार त्याच्यावर झाल्यानंतरही त्याला अत्याचारी बनवण्यात आले होते. मग तो एक शब्दही बोलला नाही. मीडियाने त्याची प्रतिष्ठा खूप खराब केली. त्याला 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. तो तिथेच काहीही बोलला नाही. तो फक्त शांत बसून राहिला. तुरुंगातही तो जुडो कराटेचे वर्ग घेत असे आणि त्याचा दृष्टिकोन सामान्य कैद्यांपेक्षा खूप वेगळा होता. तो कुणाशीही भांडत नव्हता किंवा कोणाशी बोलत नव्हता. कोणी त्याच्याशी बोलले तरी तो उत्तर देत नव्हता. तो इतका शांत राहिला की सर्व कैदी हळूहळू त्याच्याजवळ येऊ लागले आणि जेलरलाही तो खूप आवडू लागला होता. एक गोष्ट सांग, मला कळलंय की तू तुझ्या सालीसोबत हे सगळं करण्याचा प्रयत्न केलास. तुझी बायको सुंदर नव्हती का? त्याच्या शेजारी बसलेल्या जेलरने विचारलं आणि तो कडवटपणे हसला. सैतानाचं काय, तो आपल्याला कधीही फसवू शकतो. आणि बघ, सैतानाने मला फसवलं. खरं तर त्या मुलीच्या कटात पडून मी स्वतःलाच फसवलं. मला माहीत आहे की ती माझी चूक आहे जेलर साहेब, आणि ती चूक म्हणजे प्रेमात पडणे. मला हवं असतं तर मी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकलो असतो, पण जिच्यावर मी प्रेम करत होतो तिने द्वेषाने तोंड फिरवले. जर तिनेच माझ्यावर विश्वास ठेवला नाही तर मी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा काय अर्थ होता? तो विषारी स्वरात म्हणाला. मग जेलरने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. याचा अर्थ तू निर्दोष होतास? जेलरने विचारले. आता या गोष्टीचा काहीही उपयोग नाही. हे सांगताना तो उभा राहिला आणि तिथून निघून गेला. त्याला आता तुरुंगात राहून 3 वर्ष झाली होती. मग एके दिवशी जेलरने त्याला त्याच्या सुटकेची आनंदाची बातमी सांगितली. तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. माझी शिक्षा 5 वर्षांची आहे, मग ती 2 वर्षे का कमी केली जात आहे? त्याने विचारले. तू हा प्रश्न तुझ्या सासूबाईंना विचार, कारण ज्या मॅडमने तुझ्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती तिने हा खटला दाखल केला होता. तिने आज तो परत घेतला आहे, जेलर म्हणाला. मग त्यालाही आश्चर्य वाटले. दुसऱ्या दिवशी सर्वांना भेटल्यानंतर जेव्हा तो तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याला असे वाटले की त्याची पावले जड होत आहेत. त्याला कुठे जायचे आहे, काय करायचे आहे हे समजत नव्हते. तिथून तो एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचला आणि तिथे होणाऱ्या चुकीच्या कारवायांबद्दल कळले, म्हणून त्याने ताबडतोब जेलरला कळवले. जेलरने ताबडतोब छापा टाकला आणि हॉटेल सील केले. ऐक, आजपासून तू माझा खास माणूस आहेस. तू माझ्यासाठी काम करशील. हे आयुष्य खूप लहान आहे. माझ्यासारख्या माणसाचे हात बांधलेले आहेत. पण तू गुन्हेगार बनूनही गुन्हेगारी संपवू शकतोस. पण तू हे करू शकतोस. जेलरने हे सांगितले तेव्हा तो विचारात पडला. मग कोणतेही आढेवेढे न घेता त्याने हो म्हटले. दुसऱ्या दिवशी आशाजी त्याला भेटायला आल्या आणि हात जोडून त्याच्यासमोर रडू लागल्या. तो रिकाम्या चेहऱ्याने बसला होता आणि तिच्याकडे पाहत होता. गुन्हेगार तू नाहीस तर इशिका होती. मला हे माहीत नव्हते. काही दिवसांपूर्वी मी तिला तिच्या मैत्रिणीशी याबद्दल बोलताना ऐकले. ती किती अभिमानाने हे बोलत होती. मला स्वतःला तिला शिव्या शाप द्याव्याशा वाटत होत्या. आशाजी रडत बोलत राहिल्या. आधी घडलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा बोलून काही उपयोग नाही. आतापासून यावर कोणीही काहीही बोलणार नाही, असे म्हणत तो उठला आणि उभा राहिला. आरती दीदी तुझ्या आठवणीत स्वतःला खूप त्रास करून घेत आहेत, आशाजी म्हणाल्या. तिला सांग की मी तिला भेटायला नक्की येईल. असं म्हणत तो उभा राहिला आणि मग काही दिवसांनी तो त्याच्या आईला भेटायला आला. आरतीजींनीही रडत तिच्या मुलाची माफी मागितली की मीही यावेळी तुझा गैरसमज केला होता. पण तो काय बोलू शकतो? तो फक्त त्याच्या आईला छातीशी धरून शांतपणे बसला होता. 2 वर्ष उलटून गेली होती आणि तो माफियामध्ये सामील होऊन त्यांची मुळे तोडत होता आणि आज तो पुन्हा जखमी अवस्थेत त्याच्यासमोर आला होता.
त्यामुळे तो तिथून कसा तरी गायब होऊ शकला नाही. म्हणून शुद्धीवर आल्यानंतर तो कोणत्याही कारणाशिवाय हॉस्पिटलमधून परत आला होता. आता गाडी अचानक थांबली होती. त्यामुळे तो भूतकाळातून वर्तमानात परतला आणि गाडीतून बाहेर पडला आणि आत गेला. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्याच्या पोटात वेदना होत होत्या. त्याने पोटाला स्पर्श केला तर रक्त बाहेर येत असल्याचे दिसले. सागर असा आवाज देऊन त्याने उजव्या हाताने जोरात टाळी वाजवली आणि 2 मिनिटात सागर बाटलीतून निघालेल्या जिमसारखा त्याच्यासमोर हजर झाला. "कृपया माझ्या या पोटाच्या जखमेवर मलमपट्टी कर," तो म्हणाला. म्हणून सागरने त्याची जखम तपासायला सुरुवात केली. "सर, तुम्ही हॉस्पिटलमधून यायला नको होते. जखम खूप खोल आहे आणि आता खूप रक्त येत आहे. मला वाटतं टाक्यांमध्ये काहीतरी समस्या आहे," सागर म्हणाला. "तू ही स्वच्छ कर आणि मलमपट्टी कर," तो चिडून म्हणाला. सागरने शांतपणे ती स्वच्छ केली आणि मलमपट्टी केली. पण वेदना सतत वाढत होत्या. प्रथम त्याने कोणतीही खबरदारी घेतली नव्हती आणि त्याशिवाय त्याने औषधही घेतले नव्हते. तो इतका वेळ बसून होता. त्याच्या पुढच्या प्रोजेक्टवर काम करत होता. आता वेदनांमुळे त्याचा जीव जात असल्यासारखे वाटत होते. त्याला थंड घाम येत होता. तोही एक माणूस होता. त्यालाही वेदना जाणवत होत्या. पण त्याला वाटले की आता त्याला ह्या वेदनांचे काहीही वाटत नाही. पण माणसाची वेदना सहन करण्याची क्षमता देखील एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मर्यादित असते आणि आतापर्यंत त्याची ही क्षमता संपली होती. वेदनेची तीव्रता वाढत होती आणि रक्तस्राव झाल्यामुळे तो बेशुद्ध होऊ लागला होता. "सुनील, आपल्याला सरांना रुग्णालयात घेऊन जावे लागेल," सागर त्याच्या माणसाला काळजीच्या शब्दात म्हणाला. "तुम्हाला चांगले माहीत आहे की जर आपण असे केले तर बॉस आपल्यात जीव घेतील. चल, एक काम करूया, ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टराला घेऊन येऊया. कदाचित तोही येईल," सुनीलने सल्ला दिला. सागरने काहीतरी विचार करत मान हलवली. काही वेळाने दोघेही कृतिकाला घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले. कृतिका नुकतीच हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती आणि ती येताच तिने डॉक्टरांना अभिजितबद्दल विचारले. तेव्हा त्यांनी तिला सांगितले की तो आदल्या रात्रीच हॉस्पिटलमधून निघून गेला आहे. हे ऐकून ती काळजीत पडली. मग तिने स्वतःला समजावून सांगितले, "मी का काळजी करत आहे? तो कुठेही जाओ, मला त्याचे काय?" ती तिच्या ऑफिसमध्ये येऊन बसली होती. तिच्या मनात राग होताच, पण तेवढ्यात दार उघडले आणि 2 पुरुष आत शिरले, जे काल अभिजितला सोबत घेऊन आले होते. "डॉक्टर, तुम्हाला आमच्यासोबत यावे लागेल. आमचे बॉस खूप आजारी आहेत," सागर जवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला. मग तिने दोघांकडे रागाने पाहिले. "मी तुमच्या बॉसची गुलाम नाही. तो इथून का गेला? तो गेला तेव्हा त्याला आता ते दुःख सहन करू द्या. मी येणार नाही." जरी तिचे मन आतून अस्वस्थ होते, पण तिने जाण्यास नकार दिला. "पहा डॉक्टर साहिबा, जर तुम्ही आल्या नाहीत तर आम्ही तुम्हाला जबरदस्तीने घेऊन जाऊ. जर आमच्या बॉसला काही झाले तर तुम्हालाही सोडले जाणार नाही." सागर खूप रागावला. तर कृतिकाने रागाने सागरकडे पाहिले. पण अभिजितला इतका विश्वासू माणूस मिळाला आहे की तो त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे हे पाहून तिला समाधान वाटले. "तुम्ही आमच्यासोबत येणार आहात का? नाहीतर मला दुसरा मार्ग स्वीकारावा लागेल." सागरने खिशातून पिस्तूल काढली आणि म्हणाला, "तुम्हाला काय वाटते? तुम्ही मला अशी धमकी देऊन पळवून नेणार आहात? मी कधीही तुमच्यासोबत कुठेही जाणार नाही, जरी तो व्यक्ती मेलात तरी." ती म्हणाली, "ऐक डॉक्टर, तुम्ही आमच्या बॉसला वाचवले म्हणून आम्ही तुमचा विचार करत आहोत. नाहीतर आम्ही तुम्हाला आत्ताच मारले असते." सुनीलने तिच्या कानशिलावर पिस्तूल ठेवत म्हटले. कृतिकाने त्याच्याकडे रागाने पाहिले. मग इच्छा नसतानाही ती त्याच्यासोबत गेली. त्यांनी कृतिकाचे डोळे बांधले होते आणि एका निर्जन ठिकाणी असलेल्या फार्म हाऊसमध्ये प्रवेश करताच तिचे डोळे उघडले होते. तेव्हा ती दोघांसोबत आत आली. तेव्हा अभिजित बेशुद्ध पडला होता. त्याची अवस्था पाहून ती खूप काळजीत पडली आणि त्याला मलमपट्टी करू लागली. मलमपट्टी आणि ड्रीप लावल्यानंतर ती आता खुर्चीवर बसून त्याच्याकडे पाहत होती, जो एका हाताने छातीवर हात ठेवून बेशुद्ध पडला होता. काही तासानंतर जेव्हा अभिजितने अर्धवट डोळे बंद करून पाहिले, तेव्हा कृतिका त्याच्याजवळ उभी असल्याचे पाहून तो क्षणभर स्तब्ध झाला. दुसऱ्या क्षणी त्याचे मन सुन्न झाले आणि तो एक झटका देऊन उठून बसला. "सुनील!" सागर रागाने ओरडून त्याने त्याच्या माणसांना हाक मारायला सुरुवात केली. सुनील धावत आत आला. "ती इथे काय करत आहे?" तो रागाने म्हणाला. "बॉस, तुमची तब्येत खूप बिघडली होती म्हणूनच आम्ही डॉक्टर मॅडमला घेऊन आलो," सुनील हळूहळू डोके वाकवत म्हणाला. मग त्याने रागाने त्याचे केस मुठीत धरले. "तुम्ही लोक वेडे आहात? तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. कोणत्याही निष्काळजीपणाला मर्यादा असते. माफ करा बॉस, पण तुमची वाईट अवस्था पाहून आम्ही आमच्या बुद्धीच्या टोकावर आलोत. आम्ही मॅडमला बंदुकीच्या धाकावर घेऊन आलो." हे ऐकून तो रागाने वेडा झाला. "तुम्ही दोघेही इथून निघून जा." दोघेही तिथून लगेच गायब झाले. ते निघून जाताच तो बेडवर डोके ठेवून बसला होता. त्याला आता अजूनही चक्कर येत होती. पण त्याची खरी काळजी होती की टायगरच्या माणसांना त्याच्या आणि कृतिकाच्या नात्यांबद्दल कळू नये. ती काही त्याच्याकडे पाहत राहिली.
मग हळूहळू त्याच्याजवळ आली आणि पाण्याचा ग्लास त्याच्याकडे दिला. वेदनाशामक औषध घे, जेणेकरून तुझी तब्येत थोडी बरी होईल. ही गोळी घे, कृतिका म्हणाली आणि तो तिच्याकडे लाल डोळ्यांनी पाहू लागला. मला ते खायचे नाहीये, तो रागाने म्हणाला आणि उठून कपडे घेतले आणि वॉशरूमकडे जाऊ लागला. मग तिने पटकन त्याला हाक मारली आणि म्हणाली, तुला आत्ता आरामाची गरज आहे आणि तू आंघोळ करू शकत नाहीस. नाहीतर तुझी जखम आणखी खराब होईल, कारण वॉटरप्रूफ पट्टी नाहीये. कृतिका म्हणाली, जखम वाढली तर काय होईल? जास्तीत जास्त मी मरेन ना. जर मी मेलो तर ते तुझ्यासाठी चांगले होईल. तू माझ्यासारख्या घाणेरड्या माणसापासून मुक्त होशील, तो रागाने म्हणाला आणि वॉशरूममध्ये धावला. तीही पटकन त्याच्या मागे गेली आणि त्याला काही समजण्याआधीच तिने दार बंद केले आणि त्याच्याजवळ आली. तू काय करतेस? तो तिच्याजवळ येताच ती मागे सरकली, पण त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिने टॉवेल ओला केला आणि त्याचे शरीर स्वच्छ करू लागली. तो भिंतीला टेकून तिच्याकडे पाहत होता. त्याच्या मनात पुन्हा तिला स्पर्श करण्याची इच्छा निर्माण होत होती, पण यावेळी त्याने स्वतःवर संयम ठेवले होते. तिच्यासमोर स्वतःवर नियंत्रण ठेवून त्याने तिचा हात थांबवला, टॉवेल धरला आणि स्वतःच्या हातांनी तो स्वतःचे शरीर स्वच्छ करू लागला. जर मी ते केले तर कोणताही अनर्थ होणार नाही. तुला दुखापत झाली आहे, तू ते चांगले केले पाहिजेस. जर तू आंघोळ केलीस तर ते अजून खराब होईल. त्याने तिला तिच्या बाजूने पकडीत धरले होते. त्यावर ती म्हणाली, ठीक आहे, ते कापून फेकून दे, पण आज माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. तू हे सर्व का केलेस? माझ्या प्रेमात काय कमतरता होती अभिजित? या घटनेला 5 वर्ष झाली आहेत, पण तू माझ्या बहिणीशी असे केलेस तो क्षण मी क्षणभरही विसरू शकत नाही. रडत तिने आपला चेहरा लपवला. तिला रडताना पाहून अभिजितला आतून वेदना झाल्या, पण नंतर तो कठोर दगडात बदलला आणि त्याने तोंड फिरवले. जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर मी तुझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास बांधील नाहीये, तो विषारी स्वरात म्हणाला. मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू शकत होते? तू मला सांग. मी माझ्या डोळ्यांनी सगळं पाहिलंय. ठीक आहे, मी मान्य करते की तू कदाचित चुकला असशील, पण तू एकदाही माझ्याबद्दल विचार केला नाहीस का? तुझ्या बेवफाईमुळे माझे मन काय सहन करत असेल? ती रडत रडत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली. तिच्या तक्रारीवर तो पुन्हा एकदा वेदनेने भरला होता. वेदनांची तीव्रता आणखी वाढली. माझे तुझ्याशी असलेले नाते एक वैध नाते होते. मी कधी तुझ्या परवानगीशिवाय तुलाही स्पर्श केला नाही. तर तुझ्या बहिणीला पाहिल्यानंतर मी कसा चुकू शकतो? तुला कधी वाटले होते का की काय झालं असेल? मी दोषी आहे की नाही? तू एकदाही विचारले नाहीस. तू मला एकदा विचारले असतेस की काय झालं, पण तू निकाल दिलास आणि मी मेलो होतो. जिवंत असताना तिच्याकडे वळून तिच्या खांद्याला धरून तो ओरडत म्हणाला. ती रडायला विसरली आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. आज मला विचारायचं आहे. ठीक आहे, मी तेव्हा विचारलं नव्हतं, म्हणून आज मला सांग, काय झालं होतं? ती अश्रू पुसत म्हणाली, मी जे काही सांगेन त्यावर तू विश्वास ठेवशील का? ते सत्य कळल्यानंतरच अवलंबून आहे. ती त्याच्या डोळ्यांकडे पाहत म्हणाली, आज जर तू विश्वास करणारच नसशील तर निघून जा. मीही सांगणार नाही, तो स्पष्टपणे म्हणाला आणि मग तिच्या शेजारून गेला आणि वॉशरूममधून निघून गेला. तुला मला सांगावे लागेल. मला सगळं जाणून घ्यायचं आहे. त्याच्या मागे येताना तिने त्याला त्याच्या हाताने ओढले आणि स्वतःकडे वळवले. तेव्हा तो म्हणाला, नाही, मी सांगणार नाही. तो हट्टी स्वरात म्हणाला. मग ती त्याच्याकडे रागाने पाहू लागली. त्याने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले आणि सागरला हाक मारू लागला. या मॅडमला तुम्ही जिथून आणले होते तिथे परत फेकून द्या, नाहीतर ती तिच्या डोळ्यांनी मला जिवंत खाऊन टाकेल. अभिजितने चेहरा केला, पण त्यावर ती म्हणाली, मी जाणार नाही आणि आता तर अजिबात जाणार नाही, जोपर्यंत तू मला त्या दिवशी काय झाले होते ते सांगत नाहीस तोपर्यंत तरी. ती हट्टी स्वरात म्हणाली, काय झालंय? आणि सागरने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. हत्ती होऊ नकोस, इथून निघून जा. अभिजित रागाने म्हणाला, मी पण बघते तू कसा मला इथून पाठवतोस ते. कृतिका हे म्हणत सोफ्यावर आरामात बसली. अभिजितने मान हलवली आणि बाहेर गेला. ती बराच वेळ इकडे तिकडे फिरत होती. मग तिचा मोबाईल वाजू लागला. तिने पाहिले की आशाजींचा फोन होता. आत्या, तिने फोन कानाला लावला. बेटा, कुठे आहेस तू? अजून आली नाहीस? आशाजीने विचारले. तेव्हा ती म्हणाली, मी अभिजित सोबत आहे. मला माहीत नाही की या लोकांनी मला कोणत्या ठिकाणी आणले आहे. ती म्हणाली, अरे, तू रात्री घरी येणार नाहीस का? आशाजींनी तिला विचारले. कदाचित नाही, ती थकलेल्या स्वरात म्हणाली. ठीक आहे, मी जेवणासाठी तुझी वाट पाहत होते, पण मी आता जेवेन, आशाजींनी शांत स्वरात म्हटले आणि कॉल डिस्कनेक्ट केला. त्यांच्या शांततेने ती खूप चिडली. शेवटी हे लोक माझ्यापासून काय गुपित लपत आहेत? तिने तिचा एक हात दुसऱ्या हातात धरला. दार वाजवण्याच्या आवाजाने तिने वर पाहिले तर सागर तिथे उभा होता. मॅडम, तुम्ही जेवाल का? तिने विचारले. की मला पोट नाही की? माझ्यासाठी अन्न स्वतःहून आकाशातून खाली येईल आणि माझ्यासमोर जेवणाचे ताट येईल? ती रागाने म्हणाली आणि सागर काही वेळाने मागे वळला. नंतर दुसऱ्या नोकराने तिच्यासाठी जेवण आणले. तुझा मालक कुठे आहे? तिने रागाने विचारले. की ते बाहेर बसले आहेत, सिगारेटचा धूर काढत आहेत.
ती रागाने उठली आणि लाऊजमध्ये आली. अभिजित सोफ्यावर अर्धा पडून सिगारेट ओढत होता. ती त्याच्याजवळ गेली आणि खूप रागाने त्याच्या ओठातून सिगारेट काढली आणि रागाने विझवली. अभिजितने तिला त्याच्याजवळ ओढले आणि तक्रार करणाऱ्या नजरेने तिच्याकडे पाहू लागला. जर तू बरा नाहीस तर सिगारेट आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. म्हणूनच मी हे सर्व केले. त्याच्या डोळ्यात लाल रंगाचे दोरे पाहून ती घाबरून स्पष्टीकरण करू लागली. अभिजित सतत तिच्याकडे पाहत होता. मग तिचे थरथरणारे होठ पाहून त्याला असे वाटले की जणू काही त्याच्या घशात काटा आहे. आणि मग तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि तिला स्वतःकडे ओढत त्याने तिच्यासोबत एक खोडसाळपणा केला. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कृतिकाने विरोध केला नाही. जणू ते दोघेही आजूबाजूचे सर्व काही विसरून बसले होते. काहीतरी वस्तू पडण्याच्या आवाजाने त्यांना शुद्धीवर आणले. त्याने त्या आवाजाकडे पाहिले आणि सागर तिथे उभा होता आणि चहाचा कप जमिनीवर पडला होता. हे काय आहे सागर? तो रागाने ओरडला. माफ करा बॉस, तुम्ही मॅडमसोबत असे हे पाहून मी घाबरलो. तुम्ही कधीही कोणत्याही मुलीसोबत असे कधीही. ती माझी बायको आहे. त्याने आपले वाक्य पूर्ण करण्याआधीच तो कडक स्वरात म्हणाला. अरे वहिनी, ही आमची वहिनी आहे. तो आता इथून निघून जा, तो रागाने म्हणाला. मग सागर बाहेर पडण्याच्या दिशेने पाहू लागला. त्याने रागाने तिला बाजूला ढकलले आणि निघून जाण्यासाठी उठला. मग कृतिकाने त्याचा हात धरला आणि त्याला जवळ ओढले. त्याच्या गळ्यात हात ठेवून त्याच्या कपाळावर कपाळ ठेवले. ती रडू लागली. प्लीज अभिजित, थांब. आता मी थकले आहे. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. चल, सगळं विसरून जाऊया आणि कुठेतरी दूर निघून जाऊया, ती उचकीच्या मध्ये म्हणाली. मग अभिजितचे हृदय या कबुलीवर थांबल्यासारखे वाटले. कधीही नाही आणि हे शक्य नाही. तू माझ्या हृदयात नाहीस, तो तिला कठोरपणे मागे ढकलत म्हणाला. मग ती वेदनेने त्या दगडी मनाच्या माणसाकडे पाहू लागली. जा आणि जेव, मग सागर तुला घरी सोडेन. तो तिच्याकडे चोरून पाहत उठला आणि निघून गेला. ती काहीही न खाता पिता स्वतःहून तिथून निघून गेली होती. अशा अंधारात तिला तिचे गतव्यवस्थान कुठे आहे हे माहीत नव्हते, पण ती जात होती. मग तिने रिक्षा थांबवली आणि पत्ता सांगितला आणि घरी पोहोचल्यावर तिची वाईट अवस्था झाली होती. तिची ती वाईट अवस्था इशिकानेही पाहिली होती. तिने लगेच तिचा हात धरला आणि तिला सोफ्यावर बसवले. मी आधी विचार करत होते की जर तू त्या व्यक्तीला भेटायला गेली असशील तर तो नक्कीच तुला काहीतरी करेन. तुला जाण्याची काय गरज होती? आणि हो, मी देवांशला सगळं सांगितलं आहे. त्याचा वकील उद्या येईल. तू घटस्फोटाची कागदपत्रे दाखल कर. मी तुझे नाव त्या व्यक्तीशी एक मिनिटही जोडलेले पाहू शकत नाही. गप्प बस. माझ्या नवऱ्याला असे काहीही म्हणणारी तू कोण आहेस? ती जोरात ओरडली आणि इशिकाचा चेहरा फिका पडला. आरतीजी आणि आशाजींच्या चेहऱ्यावर एक धक्का पसरला. सर्वांनाही तेच वाटले की कदाचित अभिजितने सगळं खरं सांगितलं असेल. ते दीदी, माफ कर, इशिका हळूच म्हणाली. तुला कशासाठी पश्चाताप होईल? तू केलेल्या चुकांमुळे आजपर्यंत आम्ही अभिजितच्या डोळ्यात पाहू शकलो नाही. तुझ्या चुकांमुळे अभिजितची कारकिर्दी उद्ध्वस्त झाली आणि आज तो असं जीवन जगण्यास भाग पडला गेला आहे. त्याने कधीही कल्पना केली नसेल. त्याला 3 गोळ्या लागल्या. काल तो जीवन आणि मृत्यूच्या मध्यभागी लटकत होता आणि सर्व काही फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच घडलं. आरतीजी रडू लागली. खूप बरं झालं तुझं सत्य कृतिकाला कळले. पण आशाजींनी हे कडक स्वरात सांगितले आणि कृतिकाला धक्का बसला की हे कसलं सत्य आहे? कृतिकाने अश्रू पुसले आणि आश्चर्याने म्हटले की कसलं सत्य? आज तू अभिजितला ज्या सत्यामुळे पाठिंबा देत आहेस ते सत्य. अभिजितने तुला जे काही सांगितले ते सत्य आहे कृतिका. तो चुकीचा नव्हता. अभिजितने काहीही केलेले नव्हते. या मुलीने त्याची बदनामी करण्यासाठी जाणून बुजून ते कृत्य केले होते. तो त्याच्या बाजूने विचार करत होता की ती आत्महत्या करणार आहे. तिला वाचवण्यासाठी तो खोलीत गेला होता आणि या मुलीने तिथे आधीच संपूर्ण योजना आखली होती. आणि या मुलीने हे अशा प्रकारे सिद्ध केले की आपल्याला वाटेल की तो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. आशाजी बोलत राहिल्या आणि कृतिकाला जणू संपूर्ण छप्पर तिच्या डोक्यावर कोसळल्यासारखे वाटले. तू एवढा मोठा कट का रचलास? एवढा मोठा विश्वासघात का केलास? कृतिकाने इशिकाचे खांदे हलवत विचारले. हो, मी एक कट रचला होता आणि मला त्याचा काहीही पश्चाताप नाही. मी अभिजितवर प्रेम करू लागले होते. मी त्याला खूप विनंती केली आणि माझे हात त्याच्यासमोर जोडले आणि तुझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्याच्याकडे गेले आणि त्याला सांगितले की तू कृतिकाला सोडून दे. तिला कोणाचेही काहीही पडलेले नाही. तिला तुझीही काळजी नाही. पण तो तुझ्या विरुद्ध काहीही ऐकू इच्छित नव्हता. उलट त्याने मला खोलीतून हाकलून लावले. पण मीही ठरवले होते की मी तुला त्याच्या आयुष्यातून काढून टाकेल. जर तू त्या दिवशी सकाळी लवकर परतली नसतीस तर मी त्याच्या हृदयात माझे स्थान बनवले असते. पण तू परत आलीस आणि मी तुम्हा दोघांना वेगळे करण्यासाठी सर्व काही केले. मला तुमच्यासोबत जेवायला जायचे होते. मी तुमच्या भोवतीच राहून
तुम्हा दोघांना वेगळे करणार होते, पण एक छोटीशी चूक झाली आणि तुम्ही संपूर्ण रात्र सोबत घालवली. माझ्या आत आग लागली. मी त्या रात्री दाराजवळ बाहेर बसून राहिले. तुझे हास्य आणि अभिजितचे प्रेमळ शब्द ऐकून मी आतल्या आत मरत राहिले. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना अभिजितने माझ्याकडे दुर्लक्ष केले, जणू मी त्याच्या दाराशी बसलेली भिकारी नाही. मी तुझा द्वेष करू लागले आणि मी त्याला नष्ट करेन असे मनात ठरवले, आणि मी ते केलेही. इशिका तिच्या आवाजात ओरडत होती आणि सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. आरतीजी आणि आशाजी यांनाही हे माहीत नव्हते. त्यांना फक्त एवढेच माहीत होते की ती अभिजितवर प्रेम करते, म्हणूनच तिने त्याच्यासाठी सर्व काही केले. पण तिने इतके काही केले आहे हे त्यांना माहीत नव्हते. त्यांना याची जाणीवही नव्हती. कृतिकाचे अश्रू थांबले. मग ती जमिनीवर पडू लागली, थरथर कापू लागली. अभिजित तिला शोधत तिथे पोहोचला होता. तिला असे पडताना पाहून तो वेदनेने तिच्याकडे धावला. कृतिका, काय झाले? डोळे उघड. तो तिचे खांदे धरून हलवत होता, पण ती त्याच्या मिठीत बेशुद्ध अवस्थेत होती. बेटा, तिला लवकर उचल आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, आरतीजी म्हणाली. म्हणून त्याने तिला पटकन आपल्या कुशीत घेतले आणि बाहेर घेऊन गेला. काही वेळाने ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिला नर्वस ब्रेकडाऊन झाला होता. तिला खूप मोठा धक्का बसला होता आणि त्याच्यात आता इतकी हिंमत नव्हती की तो काचेतून तिला बेशुद्ध अवस्थेत पाहू शकला असता. अभिजितला तिला अशा प्रकारे पाहणे खूप कठीण होते. तो जगाला ओरडून सांगू शकत होता की त्याला आता कोणत्याही गोष्टीची पर्वा नाही, पण सत्य हे होते की तो कितीही कठोर मनाचा झाला तरी त्याच्यासाठी ती महत्त्वाची होती, आणि त्याच्या जवळच्या लोकांच्या दुःखांपेक्षा त्याला काहीही महत्त्वाचे नव्हते. आणि कृतिका केवळ त्याच्या हृदयाच्या जवळ नव्हती, तर ती त्याच्या हृदयात पूर्ण हक्काने बसली होती. दुसऱ्या दिवसाची सकाळ ही झाली होती. कृतिका अजूनही धक्क्यातून बाहेर नव्हती. जवळजवळ 24 तासानंतरच ती शुद्धीवर आली. डॉक्टरांनी तिला भेटायला सांगितले तेव्हा आरतीजी तिला भेटायला आत गेल्या. तिला पाहताच कृतिका अश्रू ढाळू लागली. अभिजित कुठे आहे? ती कष्टाने म्हणाली. तो बाहेरच आहे, मी त्याला बोलावते. आशाजी हे बोलून मागे हटू लागली. मग तिचा हात धरून तिने नाहीमध्ये मान हलवली. त्याला बोलावू नकोस. माझ्यात त्याला तोंड देण्याची हिंमतच नाही आत्या. मी त्याच्या डोळ्यात पाहण्यास सक्षम नाही. तो बरोबर होता जेव्हा तो म्हणाला होता की जेव्हा जग त्याच्या विरोधात होते तेव्हा कुठेतरी त्याला आशा होती की मी त्याला पाठिंबा देईल. पण मी त्याला पाठिंबा दिला नाही आत्या. मी त्याला पाठिंबा का दिला नाही? मी त्याला पाठिंबा द्यायला हवा होता. तो त्याच्यासाठी आतुर होता. कृतिका रडू लागली आणि आशाजींना तिला सांभाळणे कठीण झाले. अभिजितने दारावर ठेवलेला हात मागे घेतला आणि तिथून मागे वळला. आरतीजी पश्चातापाने आत आल्या आणि कृतिकाला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण रडून तिची तब्येत बिघडली होती. डॉक्टरांना तिला आणखी काही इंजेक्शन द्यावे लागले होते, ज्यामुळे ती आता झोपी गेली होती. काही दिवसांनी जेव्हा आरती बाहेर आली तेव्हा तो हॉस्पिटलच्या बाहेर बागेत बसला होता. त्याचे हृदय सिगारेटसारखे जळत होते. ती त्याच्या शेजारी जाऊन बसली. आम्ही सर्वजण दोषी आहोत तुझे बेटा. आम्हा दोघांना तू कधीच माफ केले आहेस. तिलाही आता माफ कर. ती तुला तोंड द्यायला घाबरते. तिची ही भीती संपव. मी आई होते तरीही मला तुझ्यावर संशय होता. मग मग ती तर एक पत्नी होती, आरतीजी असे म्हणाली. मग तो पश्चातापाने श्वास घेत सिगारेट विझवत उभा राहिला. मला काटेरी मार्गांवर परत जायचे नाही आई. जर तिला तिच्या भीतीवर मात करून माझ्याकडे यायचे असेल तर मी काहीही बोलणार नाही, पण मी तिच्याकडे जाणार नाही, तो हट्टी स्वरात म्हणाला. मग आरतीजी त्याच्याकडे पाहून स्तब्ध झाली. बेटा, प्रेमात हट्टीपणा बाजूला सारावा लागतो, ती म्हणाली. प्रेम टिकवण्याचा ठेका मी एकट्याने घेतलेला आहे का? मी नेहमीच माझ्या प्रेमाचा वाटा पूर्ण केला आहे. मी आतून पोकळ झालो आहे आणि आता माझे जखमी हृदय बरे करण्याची वेळ आली आहे. माझ्या प्रेमावरील विश्वास तुटला आहे, म्हणून आता हा विश्वास ज्याने तोडला आहे त्याला पुन्हा स्थापित करावा लागेल, तो शांत स्वरात म्हणाला आणि उठला. त्याच्या बाईककडे निघाला. तिला रुग्णालयात दाखल करून 3 दिवस झाले होते, पण अभिजित तिला भेटायलाही आला नव्हता आणि ही गोष्ट तिला आतून रडवत होती. आज ती रुग्णालयातून घरी आली तेव्हा तिला जोरात ओरडून रडावेसे वाटत होते. दुसऱ्या दिवशी तिला कुठेही विश्रांती मिळत नव्हती. ती सकाळी लवकर उठली आणि ड्रायव्हरला गाडी काढायला सांगून ती त्याच्यासोबत अभिजितच्या फार्म हाऊसवर पोहोचली. सागर तिला पाहून आश्चर्यचकित झाला. तुझा बॉस कुठे आहे? तिने विचारले. तो आराम करत आहे, सागरने डोके टेकवून असे म्हटले. म्हणून ती त्याच्या खोलीकडे गेली. ती खोलीत शिरली तेव्हा तो उशी मिठीत घेऊन शांत झोपला होता. ती हळूहळू त्याच्या जवळ गेली, खाली वाकली आणि तिचे ओठ त्याच्या गालावर ठेवले. मग त्याने तिच्या कमरेभोवती हात ठेवला आणि एक झटका देऊन तिला त्याच्या बाजूला पाडले. तू, तो ओरडू लागला आणि मागे सरकू लागला. मग कृतिकाने तिचे हात त्याच्या गळ्यात घातले, त्याला उशीवर ठेवले आणि त्याच्या चेहऱ्याच्या प्रत्येक भागावर तिचे ओठ ठेवत राहिली. तर तो आश्चर्यचकित झाला होता आणि डोळे बंद करून त्याच्या हृदयाचे ठोके नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होता. मला तुझ्यापासून लांब करू नकोस अभिजित, ती रडणाऱ्या शब्दात म्हणाली. मग अभिजितने डोळे उघडले आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मग तिच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले.
आणि अभिजितच्या ओठांवर पडले. मग तो अस्वस्थ झाला आणि तिला स्वतःच्या जवळ केले. मला खूप वाईट वाटते. ती हिचकीने रडू लागली. अभिजित देखील रडत होता. वर्षानुवर्षे झालेला कटुता आज अश्रूंनी वाहून गेला. अभिजित, मला तुला न्याय मिळवून द्यायचा आहे. माझ्या बहिणीमुळे झालेली बदनामी जगासमोर आणावी लागेल. ती रडणाऱ्या शब्दात म्हणाली. नाही कृतिका, मी कोणाकडूनही सूड घेत नाहीये. मला वाटतंय की मी वर्षानुवर्षे माझ्या या डागाशी तडजोड केली आहे आणि देवाच्या दरबारात माझा निर्णय मांडला आहे. आता मला दुसरं काहीही नको आहे, असं तो तिला म्हणाला आणि कृतिका आतून घाबरली. इशिका कशीही असो, ती तिची बहीण होती, पण तिला तिच्याबद्दल आणखी सहानुभूती नको होती. आज काही दिवसांनी संपूर्ण मीडियावर एकच बातमी चालू होती की ACP राणा यांनी त्यांच्या खास माणूस अभिजित जोशी यांच्या माध्यमातून एक मोठ्या माफियाच्या टोळीला पकडले होते, जे निष्पाप मुलींना आमिष दाखवून त्यांना इतर देशांमध्ये पाठवत असत आणि त्याला टोळीचा भाग बनवत असत. यामागील सूत्रधार होता मिस्टर देवांश, जो इशिकाचा नवरा होता. त्याने काही दिवसापूर्वी एक व्यवसाय कराराचा भाग म्हणून इशिकाला त्याच्या क्लायंटला दिले होते. इशिकाही आता शुद्धीवर नव्हती. यावेळी ती ऑपरेशन थिएटरमध्ये होती. तिची प्रकृती खूप वाईट होती. तिच्या शरीराचा असा कोणताही भाग नव्हता जिथे सिगारेटचा डाग नव्हता. तिची प्रकृती पाहून कृतिका बेशुद्ध पडली. तासाभरानंतर ती शुद्धीवर आली आणि बेडवर टेकून शांत बसली होती. तेव्हा अभिजितने तिच्या गालावर हात ठेवला आणि तिला स्वतःच्या जवळ केले. ती ओरडली आणि वेदनेने रडू लागली. प्लीज अभिजित, माझ्या बहिणीला माफ कर. प्लीज, तिला खूप वेदना होत आहेत. मग अभिजितने दुःखाने डोळे मिटले. कृतिका, मला तिच्यासोबत असे घडावे असे कधीही वाटले नव्हते. मी तिला कधीही शाप दिला नाही. तो त्याच्या बचावात बोलताना रडू लागला. कृतिका त्याचे अश्रू पुसत मान हलवत होती. नाही अभिजित, तू माफी मागू नकोस. मला माहीत आहे की तू तिला कधीही शाप दिला नसशील, पण तो देव आहे, ज्याने आपल्या सर्वांना निर्माण केले. तो सर्व काही पाहतो. त्याला सर्व काही माहीत आहे. पण तरीही तू तिचा सन्मान वाचवलास. पण जिने तुझा दोष दिला, त्याला तू स्वतःचा मान दिलास. पण देवाने दाखवून दिले की जेव्हा कोणी पाप करते तेव्हा देव त्याचा बदला घेतो. देवाने माझ्या बहिणीला तिच्या कृत्यासाठी शिक्षा दिली आहे. ती अश्रू ढाळत बोलत राहिली. अभिजित डोके टेकवून बसला होता. 2 दिवस उलटून गेले आणि इशिकाच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नव्हती. तिसऱ्या दिवशी जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिच्या ओठांवर फक्त एकच अपूर्ण शब्द होता, मला माफ. त्यानंतर तिने तिच्या आयुष्यातील शेवटची हिचकी घेतली. अभिजितने तिला आपली बहीण मानले होते. त्याने तिचे अंत्यसंस्कार भावासारखे केले होते. तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी त्याने देवाकडे प्रार्थनाही केली होती. देवांश मुखर्जीला मृत्यूदंडाची शिक्षा होईपर्यंत तो न्यायालयात जात राहिला. आज तिच्या खुनाचा अंत झाला. काही महिन्यानंतर अभिजित सर्वांसोबत लंडनला गेला, जिथे त्याचे स्वतःचे छोटेसे कॅफे होते आणि डॉक्टर कृतिका लंडनमधील सर्वात मोठ्या रुग्णालयात सर्जन होती.